कोणी जर मेला असेल तर त्याला लगेच क्रिमेशन करत नाही. मनुष्य परत उठून उभा राहतो, म्हणजे तो परत जिवंत होऊ शकतो. आणि असं झालंय का? खूप वेळा झालंय. जसं जन्माची एक प्रोसेस असते, 9 महिने लागतात बाळाला पूर्ण तयार व्हायला. तर मृत्यू झाल्यानंतर मग त्याला किती दिवस लागतात, त्याची काय प्रोसेस असते, त्याची काय जर्नी असते. भूत, आत्मा, स्पिरिट्स, एंटिटी हे काय असतं? म्हणजे पुस्तकांमध्ये आपल्या ग्रंथांमध्ये त्याचा कसा उल्लेख केलाय? डेथ हा एक खूप सिरियस टॉपिक आहे, पण आपल्या घरचे कसे असतात की नाही, मृत्यूबद्दल बोलू नये आपण, टॅबू आहे तो. मग ती काय करते, ती तिचा प्रेझेन्स दाखवण्यासाठी तुम्हाला सिग्नल्स देईल. जर तुम्ही घरात आहे तर तुमचे लाईट्स ऑन ऑफ होतील. तुम्ही गाडीमध्ये आहे तर तुमची गाडीमध्येच बंद पडणार. जे 7 सायकल आहेत, हे जे लोक फॉलो करतात प्रॉपर एका फॉर्मॅटमध्ये, हे लोक एनलायटन होतात आणि यांना मोक्ष मिळतो. फक्त फॉलो केल्याने, म्हणजे फक्त फॉलो जरी केलं तरीही त्या इन्स्ट्रुमेंटने त्यांच्या गुडघ्यावरती टॅप करतात. थोड्या वेळपर्यंत सहन करतात आणि थोड्या वेळानंतर मग ते उठतात, हसतात आणि बोलतात की मी काही चुकीचं केलं आहे का की तुम्ही मला मारताय गुडघ्यावरती. ते बोलतात नाही, आम्ही चेक करत होतो तुम्ही आहात की नाही आहात. हे म्हणतात की अरे असं का विचारता तुम्ही? म्हणतात नाही, म्हणजे आम्हाला असं वाटलं तुम्ही मेलात. हे कोणते होते, म्हणजे कोण होते? बॉडीमधून अजून सगळे प्राण बाहेर पडलेले नाही आहेत, तर तो त्या बॉडीमध्ये एंटर करू शकतो. आणि एंटर करायचा सगळ्यात बेस्ट पाथ आहे मूलाधारच्या. म्हणून कोणी मेला की त्याचे लगेच सगळे ओरिफिस बंद करतात, त्याच्या कानामध्ये कापूस घालतात, नाकामध्ये कापूस तर बघितलंच आहे आपण. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपला फेवरेट गेस्ट जयेश आलाय. भाई कसा आहेस? मस्त. मला आठवतंय मी पण एकदम छान आहे भाई. आपण लास्ट टाइम जो पॉड केला तो खूप जास्त हिट गेला, म्हणजे वन ऑफ द मोस्ट व्ह्यूड पॉडकास्ट आहे आपल्या चॅनलवर, आणि लोकांनी खूप भरभरून त्यावर प्रेम दिलं. म्हणजे तोपर्यंत, म्हणजे त्याच्या आधी मला असं वाटतं लोकांना फक्त हॉरर आणि त्या गोष्टी आवडतात, पण जेव्हा आपण तो पॉडकास्ट केला त्यावर बरेच कमेंट्स होते, आफ्टर लाईफ पॉडकास्ट करा, आफ्टर डेथ पॉडकास्ट, म्हणजे मृत्यू काय असतं, हे आयुष्यानंतर काय असतं, त्या सर्व गोष्टींवर, म्हणजे एक्झिस्टन्सवर वगैरे. तर मला अरे म्हणजे ऑडियन्सचं म्हणजे तेच आहे की लोकांनाही हे सर्व ऐकायला आवडेल. आणि ह्या गोष्टी खूप कमी आहेत, म्हणजे खूप कमी लोक ह्याबद्दल बोलत आहेत. फक्त म्हणजे आता काय चाललंय की लोक कशावर विचार करतात की काम, मोटिवेशन, इन्स्पिरेशन, जॉब ते त्या सर्व गोष्टींवर विचार करतात. पण आपल्याला हे आयुष्य काय आहे, आपण म्हणजे जॉब वगैरे ते खूप कमी, खूप काय मटेरियलिस्टिक गोष्ट आहे. पण आपण इथे का आलोय, आपलं इथे येण्याच्या मागचं कारण काय आहे, आपलं ह्याच्यानंतर काय आहे, ते त्या सर्व गोष्टींवर खूप कमी लोक बोलतात. आणि कदाचित ते सायन्सनेही प्रॉपर अजून सांगू नाही शकले, पण आपल्या वेद पुराणांमध्ये त्या गोष्टी खूप मेन्शन केल्यात. तर त्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत भाई. आज आपण त्याबद्दल मे बी बघू किती पार्ट्स बनतायत. ॲक्च्युली कसं असतं, आता डेथ हा एक खूप सिरियस टॉपिक आहे. पण आपल्या घरचे कसे असतात की नाही, मृत्यूबद्दल बोलू नये आपण, म्हणजे घरात बोलू नयेत, टॅबू आहे तो. म्हणजे मृत्यू हे टॅबू असतं. आपण म्हणतो की ते आपल्याला असं बोलतात की जेवताना मृत्यूचा टॉपिक नको काढू, किंवा जर एखादा मूवी लावला आपण ज्याच्यामध्ये खूप जास्त मारामारी, म्हणजे असं लिटरली मर्डर आहे की खूप साऱ्या लोकांचा खून होतो आहे, तर ते पण आपल्या घरचे बोलतात की तुम्ही जेवताना असे मूवीज नाही बघायचे आहे, ते इन्फ्लुएन्स करतात आपल्याला, आपल्या माइंडला. किंवा मग तुम्ही अशा मूवीजच नका बघू, जेवतानाच का होईना पण कधीच नका बघू, की जेणेकरून आपल्या माइंडवरती इन्फ्लुएन्स होईल. आपण म्हणजे त्या डेथला असं कोणाला मरताना नाही बघू शकत आपण. तर त्या हिशोबाने मग माझी अशी क्युरियोसिटी होती अगोदरपासून की ठीक आहे, एक जण मरतो, ॲक्सेप्टेबल आहे. म्हणजे जो जन्माला आला आहे तो कधी ना कधी मृत्यू आहे, त्याचा मृत्यू होणारच आहे. पण मृत्यू म्हणजे नेमकं काय होतं? जसं जन्माची एक प्रोसेस असते, 9 महिने लागतात एका म्हणजे बाळाला पूर्ण तयार व्हायला. तर मृत्यू झाल्यानंतर मग त्याला किती दिवस लागतात, त्याची काय प्रोसेस असते, त्याची काय जर्नी असते. तर त्याच्यावरती मग रिसर्च करताना मी भरपूर गोष्टी, जसं गरुड पुराण वाचलं, त्याच्यानंतर मग अजून स्क्रिप्चर्स होते ते वाचलेत. मग त्याच्यामधून मला बऱ्याच गोष्टी समजल्या की म्हणजे योगिक कल्चरमध्ये काय असं डेथला कसं घेतात, कशा प्रकारच्या डेथ असतात, कोण कसं, म्हणजे एक साधू जो फुल्ली एनलायटन्ड आहे, ज्याला सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या आहे, तो एक साधक होता, आता तो एक साधू झाला आहे, म्हणजे फुल्ली एनलायटन. मग त्याचा मृत्यू कसा होतो. किंवा आता जर एखादा पर्सन असेल की म्हणजे तो खूप नशेच्या आहारी आहे, जर तो ड्रिंक करतो आहे, स्मोक करतो आहे, अजून त्या व्यतिरिक्त कोणते ड्रग्स करत असेल, त्याचा मृत्यू कसा होतो. किंवा जसं अकाल मृत्यू असतात, ॲक्सिडेंटल डेथ आपण बोलतो, त्या लोकांचं काय होतं. बरोबर. तर मग याच्यावरती रिसर्च करताना मला बऱ्याच गोष्टी समजल्या
आणि त्याच आता आपण इथे डिस्कस करू. बरोबर. मी भाई मला एक ते गोष्ट आठवली, मला एक ते कान्ये वेस्ट जेव्हा त्याला ग्रॅमी मिळते ना, तेव्हा तो बोलतो की नथिंग इज ॲज प्रॉमिसिंग ॲज दॅट. म्हणजे सर्वात हेच आहे की ह्या आयुष्यात जी एक शॉर गोष्ट होणार आहे ती म्हणजे मृत्यू. ती तर येणारच आहे. पण आपण जेव्हा बघतो तर आपल्या घरी ह्या गोष्टी बोलल्या नाही जात. इवन कोणता माणूस मेल्यानंतर त्याबद्दल म्हणजे जेव्हा कोणाची डेथ होते त्यानंतर जे क्रिया केले जातात, जे 13वा 10वा त्या सर्व गोष्टी असतात त्या आपल्याला माहितीच नाही. म्हणजे ॲज अ यंग जनरेशन त्या गोष्टी आपल्याला माहितीच नाही, कारण ते जास्त सांगितलं नाही गेलंय. आणि मे बी आणि त्याच्यामध्ये असं मोस्टली बाहेरच्या लोकांना पार्टिसिपेट पण आता कमी झालंय. आधी कसं 13व्याला सगळ्यांना बोलवत होते, सर्वांना बोलवत होते, बोलवायचं, घरी त्यांना जेव घालायचं, असं व्हायचं. आता असं झालंय की 13व्याची पत्रिका जरी आली तर आपण पत्रिका सुद्धा घराच्या बाहेरच ठेवतो. बरं, ती पत्रिका पण घरात घेत नाही. आणि सहसा 13व्याला जात पण नाही, म्हणजे बिझी शेड्यूलमुळे. आता लोक सगळे वर्किंग आहेत, कोणाकडे जास्त टाइम नाही. एकूण व्यक्ती जातो आणि घरातला एखादा जो असेल ज्याच्याकडे टाइम आहे अवेलेबल तो जातो आणि तिथे त्याचं एक उपस्थिती दाखवून परत येतो. बरोबर. पण तेच आहे. पण मग तेच आता जर आपण अटेंडच नाही केलं तर आपल्याला माहितच नाही ना की 13व्याला होतं काय. जे आपण पिंडदान करतो, जी काही पूजा होते कम्प्लिटली, आता ती नॉर्मल वास्तू शांतीची पूजा आपल्याला माहिती आहे कशी होते. गणेश पूजन माहिती आहे. जसं आता प्राण प्रतिष्ठा बोललो जर आपण आपल्या घरी होते, ती पूजा आपल्याला माहिती आहे ती कशी होते. तर त्याच्यासाठी एक वेगळा पंडित येतो. आणि ते श्राद्ध म्हटलं किंवा 13वा म्हटलं तर त्याच्यासाठी एक वेगळे पुजारी येतात आणि त्यांचे मंत्र पण वेगळे असतात, ते सगळ्या गोष्टी वेगळ्या होतात. तो एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे तो त्यात सहसा लोक पार्टिसिपेट करायला मागे पुढे करतात. बरोबर. पण मला एक क्वेश्चन बाय इथून स्टार्ट करायचा आहे, जो आपल्या चॅनलच्या ऑडियन्सलाही तो खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि मे बी त्यावर तू बोलू शकतोस. की सर्वात आधी हे जे आपण बोलतो ना, आपण आपल्या चॅनलवर तर बऱ्याच गोष्टी टाकल्या त्या अराउंड भूत, आत्मा, स्पिरिट्स, एंटिटी हे काय असतं. म्हणजे आपल्या पुस्तकांमध्ये, आपल्या ग्रंथांमध्ये त्याचा कसा उल्लेख केला आहे. आता भूत म्हटलं तर कसं माहिती आहे का, म्हणजे त्याला सपोज एक जण मेला आहे आणि त्याचा आत्मा आहे त्याच्या बॉडीमधला, त्याला आपण भूत नाही बोलू शकत. म्हणजे मी माझं असं माझी फिलॉसॉफी अशी सांगते की त्याला आपण एनर्जी बोलू. आपली बॉडी आहे ही ड्राईव्ह करते एनर्जीवर. आपण जे खातो त्याच्यामधून आपण एनर्जी कन्झ्युम करतो आणि ती मग नंतर आपण दुसऱ्या कोणत्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये यूज करतो. तर आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी असते, जे आपल्या बॉडीचं मोटर मेकॅनिझम आहे, एकदा ही बॉडी शांत झाली त्याच्यामधून ती एनर्जी बाहेर पडते. कारण एनर्जी कधी आपल्याला माहिती आहे, लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण शिकलेलो आहोत की एनर्जी कधी आपण डिस्ट्रॉय नाही करू शकत, ती ट्रान्सफॉर्म होते. इलेक्ट्रिकल एनर्जी असेल तर ती मेकॅनिकलमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो, मेकॅनिकल एनर्जी आपण हायड्रोलिक एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो. तशीच आपल्या बॉडीमधली जी एनर्जी असते ती पण ट्रान्सफॉर्म होते. ती एनर्जी फिरत असेल इकडे तिकडे, सपोज ती कुठे ना कुठे काहीतरी एक कंडक्टर बघेल ज्याच्यामध्ये ती शिरू शकणार. तर मग ती कंडक्टर काही पण असू शकतात. ती एनर्जी आहे, तिला म्हणजे तू असं डिफाईन नाही करू शकत ती कोणती एनर्जी आहे. आता लोक काय करतात, तू मूवीजमध्ये बघितलं असेल की ते काय करतात, EMF मशीन आणतात, ते माहिती करायला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड ती रेकग्नाइज करणारी मशीन आणतात. ते काय करतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. मग ती तर ते कसं त्यांना कळतं, जर तिथे ती एनर्जी प्रेझेंट आहे हे लोक त्याला ट्रान्सफॉर्म करतात. जसं आता मी या माईकमध्ये बोलत आहे, माझी ऑडिओ एनर्जी आहे, ती माईकमध्ये जाते आणि इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये कन्वर्ट होते. मग परत ती ऑडिओ सिग्नल्समध्ये कन्वर्ट होऊन लोकांना ऐकू जातं. आपण एनर्जी ट्रान्सफर करत आहे दुसऱ्या वेजमध्ये. तसंच ते लोक काय करतात, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये त्या एनर्जीला कॅप्चर करायला बघतात. मग तिथलं वातावरण तसं होऊन जातं की सगळं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते तिथे आणि ती एनर्जी इझिली कंडक्ट होऊ शकते त्याच्यामधून. ती त्याच्यामध्ये आली तर यांना फ्लक्च्युएशन जाणवतात. मग हे बोलतात की हां इथे काहीतरी आहे. बरोबर. आता भूत जर म्हटलं, जसं लोक म्हणतात की आम्हाला भूत दिसला, बरोबर, कारण ते मूवीजमध्ये वगैरे काय आहे, म्हणजे आता तुला सांगतो, आता ती एनर्जी आहे ना, त्या एनर्जीचं तुला सांगतो, ती एनर्जी तुला बघू शकत नाही. ती एनर्जी आपल्याला बघू शकत नाही. त्या एनर्जीला फक्त एनर्जी दिसते. म्हणजे जर इथे जर आता या रूममध्ये जर एक एनर्जी असणार तर तिला काय दिसणार की इथे 3-4 लोक जे आहेत रूममधले त्यांना फक्त एनर्जीज दिसणार. तिला फक्त फील होणार की हां इथे एनर्जीज आहेत. सपोज आता मी एक खूप असं म्हणजे मी खूप एनलायटन्ड आहेत, तर माझी एनर्जी तिला खूप अशी ॲप्रोचिंग वाटणार. आणि एखादा पर्सन आहे की तो त्याला म्हणजे काहीच नॉलेज नाही आहे कसलंच आणि तो सतत नशेमध्ये असतो किंवा असं डल आहे, त्याची एनर्जी तिला डल वाटणार. मग तिला ते जाणवेल. आपल्याला जाणवतं ना एक असा म्हणजे ॲप्रोच, तसं फील होतं त्यांना.
मग आता जे लोक बोलतात की भूत बाधा झाली आहे, तर ती काय होते, एनर्जी ट्रान्सफर होते दुसऱ्या बॉडीमध्ये. बरं. पण ती एनर्जीला ट्रान्सफर होण्यासाठी मीडियम्स लागतात, एक साधन लागतं. हां. आता तुला माहिती आहे बॉडी ही 5 तत्वांपासून बनलेली आहे. आपण लास्ट पॉडकास्टमध्ये पण डिस्कस केलं होतं. त्या 5 तत्वापैकीच कोणतं तरी एक तत्व तिला लागेल त्या बॉडीमध्ये एंटर करायला. बरं. तर मग आता सगळ्यात जास्त हेवीली अवेलेबल तत्व आहे पाणी. कारण आपली बॉडी पण 70% पाण्यानेच असते बनलेली. मग ती पाण्या थ्रूच एंटर करू शकते. म्हणून आपल्याला आपल्या घरचे म्हणजे आधीचे लोक असं बोलायची की कुठे बाहेरचं उघड्यावरचं पाणी पिऊ नये, कोणाच्या घरचं पण पाणी सहसा कोणी जर तुम्हाला पाणी ऑफर केलं तर तुम्ही पिऊ नका. मोस्टली तू मूवीजमध्ये पण बघितलं असेल की ते लोक जेव्हा एक्झॉर्सिझम करतात ते पाणीच शिंपळतात त्याच्या अंगावरती. कारण पाणीच एक असं साधन आहे की ज्याच्यामधून एनर्जी बाहेर निघू शकते किंवा ती एंटर करू शकते. बरोबर. हे पहिल्यांदा ऐकतोय मी. हां. की पाणी थ्रू कोणाला. आता मी तुला याचं एक्झाम्पल सांगतो. म्हणजे आता हे तर खूप साऱ्या ठिकाणी आहेत. एक तू बघितलेलं एक्झाम्पल सांगतो. तू कॉन्जरिंग सिरीज बघितली आहे? जेव्हा ती नन असते वॅलॅक, म्हणजे ती जी भूतनी असते वॅलॅक, ती काय करते, कोणाच्या बॉडीमध्ये एंटर जो त्यांचा सीन असतो तो कसा दाखवलाय, ती वॉमिट करते, उलटी करते. बघितलंय ना? ती उलटी करते त्या पर्सनच्या तोंडात. तो मीडियम आहे एंटर करायचा. बापरे. म्हणजे हे सर्व अशा गोष्टी थ्रू पण ते येतात. हां. पण मग ते होतं कसं माहिती आहे का, नॉर्मली पाण्यामध्ये कोणती एनर्जी एंटर नाही करू शकत. बरं. तिला एक प्रोसेस करून पाण्यामध्ये म्हणजे घालतात. ओके. हां. आणि मग जर ते तुम्ही पाणी पिलं तर मग ती तुमच्या बॉडीमध्ये जाईल. म्हणजे हे कोण करतं असं तू बोलते, तंत्र मंत्र? हां. म्हणजे जे कोणी लोक करत असतील ते. असं नाही बोलू शकत तंत्र. आता मग तंत्र करणारी एक वेगळी कम्युनिटी आहे, मंत्र करणारी एक वेगळी कम्युनिटी आहे. करणारे लोक या दोन्ही कम्युनिटीला बिलॉंग नसतील करत तरी पण ते करू शकतात. कारण रिसोर्सेस आहेत ना, रिसोर्सेस आहेत. तुम्ही बुक वाचून करू शकता किंवा जी काही प्रोसेस असेल. आता तू शैतान मूवी बघितलाय ना, त्याच्यामध्ये बघतो एक प्रोसेस करतो कम्प्लिटली. त्या 108 मुलींना तो त्यांची आहुती द्यायला तयार असतो झालेला. बरोबर. ते लोकांना मारणार असतो त्या मुलींना. तर मग असे असतात लोक की ते त्या पूर्ण प्रोसेस करायला तयार असतात. ते असं अजूनही होतं का? अजूनही. आता मी 2 दिवसा पहिलेच एक न्यूज वाचली की त्या शाळेच्या 3 टीचर्सनी काय ऐकलं माहिती आहे का, एका क्लास 2 मधल्या मुलाची बली दिली. टीचरांनी? 3 टीचरांनी त्यांना अरेस्ट केलंय. 2 दिवसा पहिलेच वाचली. 2 दिवस की कालच 3 टीचरनी मिळून एका क्लास 2 मधल्या मुलाची आहुती दिली. आहुती म्हणतो, बली दिली. का तर त्यांच्या शाळेला फेम मिळायला पाहिजे. बापरे. आता मला सांग, टीचर तंत्र करतात, मंत्र करतात. शिक्षक तर बोलतात ह्या समाजातले सर्व. म्हणजे ते तर या दोघांपासून दूरच असतात ना, तंत्र आणि मंत्रापासून दूर. म्हणजे आपण काय म्हणतो की टीचर एक न्यूट्रल असला पाहिजे, त्याला नॉलेज असलं पाहिजे सगळ्या गोष्टींचं आणि न्यूट्रल असला पाहिजे. मग आता टीचर लोक पण अशा गोष्टी करतात. आपण असं म्हणू शकतो की तंत्र करणारेच करतात. आणि प्रत्येक कम्युनिटीमध्ये असतात ना निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतातच. मग ते तसं. मग हे लोक काय करतात, कोणती पण एक, आता सपोज त्यांना एक स्पिरिट म्हणू आपण, एनर्जी म्हणण्यापेक्षा एक स्पिरिट, त्यांना एक स्पिरिट मिळाला आहे. मग हे लोक काय करतात, ते स्पिरिटला धरून घेतात. त्यांच्याकडे असतात त्या पॉवर्स, ते धरतात आणि ते कोणत्या पण मीडियम थ्रू मग, किंवा तुला ॲपल देतील खायला. ॲपल पण एक फिजिकल एलिमेंट आहे ना, तो याच्यापासून अर्थपासून आलेला आहे. आपण ते शैतानमध्ये बघितलेला, तो काहीतरी तिला पेढा देतो, तिला खायला. तसं तुला जर तिने कोणी ॲपल दिला, आता ॲपल पण अर्थमधून आलेला आहे, त्याच्यामध्ये अर्थ एलिमेंट आहे, अर्थ आणि वॉटर. तसं मग तुला या 5 तत्वांमधून जी गोष्ट बनते त्याच्यामधून ती तुला ट्रान्सफर होईल. आणि मग ते मग त्या माणसाला भूत बाधा झाल्यासारखं आपण बोलू शकतो की त्याला भूत बाधा झाली आहे. बापरे. मग आपण असं म्हणू की हे भूत असतात. म्हणजे भूत म्हणजे हे एनर्जीज असतात. आता या एनर्जीज काही पण करू शकतात, म्हणजे हे कोणत्या पण मीडियम पकडू शकतात. आता सपोज आपण म्हणतो की एखादा हायवे आहे आणि तिथे बरोबर त्याच पॉईंटला गाडी बंद पडते. गाडीमध्ये कोणती एनर्जी आहे, मेकॅनिकल एनर्जी पकडू आपण. खूप साऱ्या एनर्जीज आहेत. होल्कर ब्रिजचं मागे बोललेलो ना. हां, खूप साऱ्या एनर्जीज असतात. एका पर्टिक्युलर गाडीमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी पण असते, मेकॅनिकल एनर्जी पण असते. ती एनर्जी जर तुझ्या गाडीच्या एनर्जीमध्ये मिक्स झाली, ती बंद नाही पडू शकत तुझी गाडी. आपण बघतो एखाद्या मूवीजमध्येच आपण बघतो की एखाद्या घरात जर भूत शिरला आहे तर काय होतं, घराची लाईट बंद चालू होतात.
इलेक्ट्रिकल एनर्जी, ती एनर्जी आहे. बरोबर. ती तुम्हाला दिसणार नाही. एनर्जी दिसते का आपल्याला? तुला इलेक्ट्रिकल एनर्जी नाही दिसत, ही दिसते, ही तुला लाईट एनर्जी दिसते. पण त्यात जे आतमध्ये आहे ते आपल्याला दिसत त्याच्या नाही. आतमध्ये जे आहे ते दिसत नाही ना. मेन वेव्ह झाले, फ्रिक्वेन्सी झाली, ते आपण एका दुसऱ्या माध्यमातून त्यांना कन्वर्ट करून बघू शकतो एका मॉनिटर वगैरेवरती. म्हणजे तसं दिसत नाही आपल्याला, म्हणजे जसं दिसायला पाहिजे. तर ती एनर्जी आपल्याला दिसत नाही. मग ती काय करते, ती तिचा प्रेझेन्स दाखवण्यासाठी तुम्हाला सिग्नल्स देईल. जर तुम्ही घरात आहे तर तुमचे लाईट्स ऑन ऑफ होतील. किंवा मग जर तुम्ही कुठे गाडीमध्ये आहे तर तुमची गाडीमध्येच बंद पडणार. जी कोणतं तिला जो वेळ मिळणार तो त्यानुसार. मग ते तसं मग आता काय होतं माहिती आहे का, आता भूताचं जसं दाखवतात, फोटो दाखवतात मूवीजमध्ये की माणसाचा भूत आहे किंवा बाईचा भूत आहे. कोणाला माहिती आहे ना. जर मी एक अननोन पर्सन आहे, मी या रोडवर फर्स्ट टाइम जातोय, मला फक्त एवढं माहिती आहे की या रोडला भूत आहे, एवढं माहिती आहे आपल्याला. मी एवढीच गोष्ट, अर्धवटच गोष्ट ऐकली. माणसाचा आहे बाईचा आहे मला माहितीच नाही. मग काय होईल माहिती आहे का, जर मी तिथून जातो आणि मला काहीतरी जाणवलं, माझी गाडी बंद पडली किंवा एकाच पॉईंटला खूप जोरात वारं लागतं आपल्याला, मग आपण तिथे काय होईल आपल्याला, जे आपल्याला सगळ्यात जास्त घाबरवतं ते, सपोज मला बाईच्या भूताची भीती वाटते, तर मग मला बाईचा भूत दिसेल. जे तू विचार करतो, जे तुझं सबकॉन्शियस माइंड तुला दाखवेल. जर तुला माहिती आहे की एक XYZ पर्सनचा भूत इथे आहे, तुला तोच पर्सन दिसेल तिथे. आता आपण सांगू शकतो का की या जागेवरती हाच पर्सन याच जागेवर मेला आहे, या जागेवर अजून कितीतरी लोक मेलेले असतील, कोण नसेलही मेला, कोणी नसेलही मेला, पण तुला अफवा आहे, लोकांनी पसरवलेली अफवा आहे. पण मग काय होतं माहिती आहे का, आपल्या ब्रेनमध्ये असते ती पॉवर इमेज क्रिएशनची. जसं आता आपण ॲनिमे बघतो, ॲनिमेमधले कॅरेक्टर रिअल नाही आहेत, आपण आपल्या ब्रेनने, त्यांच्या ब्रेनने क्रिएट केलेले आहेत आणि आपलं ब्रेन ते ॲब्झॉर्ब करत आहे. आपण पण ॲक्सेप्ट करतोय ना की हां ठीक आहे, असं असू शकतं. तसं असतं ते. जर मी स्टोरी सांगितली की या ठिकाणी असं आहे, जर तिथे काहीच नाही आहे, पण तिथे जर तुला अनलेस अनटिल तुला काही जाणवत नाही, म्हणजे सपोज आता मी एक असा पर्सन आहे, जोपर्यंत मला समोरून भूत दिसत नाही तोपर्यंत मी ॲक्सेप्टच नाही करणार. बरोबर. मग अशा पर्सनला काय होतं माहिती आहे का, अशा पर्सनवरती भूत पण टाइमपास नाही करत. ते म्हणतात की याला कशाला दाखवायचं आहे, हा नाहीच बोलणार आहे ना, कारण त्यांचा ऑरा स्ट्रॉंग असतो. त्यांचा ऑरा स्ट्रॉंग असतो, ते घाबरत नाहीत कशाला. आणि भूत पण काय करतो मग माहिती आहे का, म्हणजे मग त्यांना पण असं होतं की त्यांना जाणून येतं की या पर्सनला दिसून काही अर्थ नाही आहे. आणि ते मेन म्हणजे ते दिसतच नसतात, ते फिरत असतात, त्यांचं ट्रॅव्हलिंग चालू असतं. काय भूतांचं असं असतं की ते त्यांचा मार्जिन असतो, ती किती मार्जिनपर्यंत फिरतील, त्यांचे एक काळ असतो, वेळ, आणि त्यांचा टाइम पण नसतो. तुला सांगतो मी एक म्हणजे आता आपण बोलतो 500 वर्षा पहिले या ठिकाणी असा माणूस मेला होता, त्याचा भूत आता पण तिथे राहतो. तर खूप रेअर कंडिशनमध्ये असं होतं. म्हणजे मोस्टली काय होतं माहिती आहे का की एखादा पर्सन मेला ना, मॅक्सिमम 90 डेजपर्यंतच म्हणजे त्याची आत्मा तिथे राहील, भटकत असते. म्हणजे 90 डेजपर्यंतच त्याची आत्मा भटकत असते मॅक्सिमम. नंतर काय करतात माहिती आहे का, मग जे आता आपल्याला माहिती आहे की 7 हेवन असतात आणि 7 हेल असतात. 7 हेवन म्हणजे 7, आपण म्हणतो ना आय एम ऑन द 7th हेवन, स्वर्ग आणि नरक. म्हणजे आता आपण तसं बोलू, स्वर्ग 7 हेवन आणि 7 हेल असं पकडू आपण. तर आपण म्हणतो ना आय एम ऑन द 7th हेवन, अशी म्हण आहे ना, मी 7व्या आसमानावर येते आहे. तर मग ते तसं असतं. 7वं आसमान म्हणजे तिथे या जगाचा पूर्ण क्रिएटर असतो बसलेला. देव नाही, देव त्याच्या खाली, जगाचा क्रिएटर म्हणजे परमपिता म्हणू आपण, ज्याने हे अख्खं घडवलेले आहे पूर्ण जग, तो त्या लेवलला असतो. तर मग काय होतं माहिती आहे का, जेव्हा एखादा माणूस मेला आहे आणि त्याचा पहिल्या 13 दिवसामध्ये त्याच्या आत्म्याला कुठे जागा नाही मिळाली, मग त्याला हेलमधले लोक घेऊन घेतात. म्हणजे मग तो हेल डिझर्व करतो, असंच बोलू शकतो आपण. एक सिम्पल टर्ममध्ये तो हेल डिझर्व करतो. मग तो हेलमध्ये जातो, त्याचा तिथे एक कार्यकाळ असतो, तो तिथे पूर्ण वेळ राहतो आणि नंतर मग त्याला परत पृथ्वीवरती पाठवतात. आता सीन असं आहे की आपण पितृपक्षातच या सगळ्या गोष्टी करतो आहे. तर मग तुला मी सांगतो, आता कधी कधी काय होतं, आपले 4 फादर्स होते, म्हणजे जसे माझे आजोबा असतील, हे वारले होते एक 7-8 वर्षा पहिले, सपोज वारले आहेत. तर मी त्यांचं अजून पण हे करतो आहे, त्यांना पित्रामध्ये मी त्यांना जेव घालतो आहे. पण मला नाही माहिती ना त्यांनी दुसरा जन्म पण घेतला असेल. बरोबर आहे की नाही. बरोबर. एक 4-5 वर्षापर्यंत भटकत असतील ते, त्यांना पितृलोकमध्ये जागा दिली असेल, तिथे राहिले असतील आणि त्याच्यानंतर त्यांना दुसरा जन्म मिळाला असेल.
पण आपण काय करतो, एक जनरेशन म्हणून आपण त्यांना जेव घालतो या पितृपक्षामध्ये, त्यांची आठवण म्हणून, एक आठवण म्हणून त्यांना जे पदार्थ आवडतात ते बनवतो आणि त्यांना खाऊ घालतो. ती ही एक प्रोसेस आहे आपल्या याच्यामध्ये, की आपण मेलेले जे म्हणजे आपल्याला सोडून गेलेत आपण त्यांना पण रिमेंबर करतोय, कारण आपल्याला माहिती आहे की ते इथेच कुठेतरी आहेत. ती कुठे या म्हणजे एक जो डायमेन्शन आहे आपला, या डायमेन्शनच्या बाहेर नाही आहेत कुठे. एक पितृलोक म्हणून जो असतो, आता हा जो आहे हा मृत्यूलोक आहे. आपण म्हणतो ना भूलोक, याला खरं तर टर्म मृत्यूलोक बोलतात, कारण इथे सगळ्यांच्या आयुष्यात एकच एक खरी गोष्ट लिहिलेली आहे, जी म्हणजे मृत्यू. इथे लोक येतातच मरण्यासाठी. बरोबर. एक दुसरं मला तुला विचारायचं होतं भाई, की हे जे मग लोक काशीला वगैरे जातात, किंवा आपण बघतो की लोक असं बोलतात बनारसला ते मेळ्यावर स्वर्ग मिळतो, किंवा तिथे मी असं बघितलेलं की तिथे इवन काही असे आश्रम्स पण आहेत, तिथे लोक फक्त मरायला जातात. तर ते काय आहे, म्हणजे ती जागा एवढी पवित्र काय आहे? आता तुला सांगतो मी, यमदूत असतात बघ, यमदूत, हा यमलोकमधले असतात ते, म्हणजे 7 लोक सांगितले ना मी तुला, 7 हेवनमध्ये एक यमलोक असतं. तर तिथले यमदूत येतात आपला प्राण घेऊन जायला, जेव्हा आपले 13 दिवस कंप्लीट होतात, मेल्यानंतरचे 13 दिवस ते कंप्लीट झाल्यानंतर ते आपल्याला घ्यायला येतात, की चला आता तुमचा टाईम संपला आहे, तुम्ही चला आता आमच्यासोबत. ते काय करतात, आपल्याला यमलोकमध्ये घेऊन जातात. तिथे आपलं आजपर्यंत जेवढं आपलं प्रारब्ध कर्म किंवा संचित कर्म जे काही असतं, जो आपला कर्माचा साठा असतो, त्याचं सगळं तोलमाप होतं. मग त्याच्यानंतर आपल्याला पुढचा कोणता जन्म मिळणार आहे किंवा आपल्याला काय शिक्षा मिळणार आहे ते तिथे डिसाईड होतं सगळं. चित्रगुप्तकडे पूर्ण आपला रेकॉर्ड असतो, ते सगळं तिथे पूर्ण रजिस्ट्रेशन होतं की आता याला कुठे पाठवायचं आहे, ते तिथून त्याला तिथे पाठवतात. आता गरुड पुराणमध्ये सगळं दिलेलं आहे की कशा पर्सनला कशा प्रकारचा शिक्षा होणार, किंवा तो आता मेला आहे तर त्याला नंतर कोणता जन्म मिळेल. हे आपण एका दुसऱ्या पॉडकास्टमध्ये डिस्कस करू की गरुड पुराणमध्ये काय काय दिलेलं आहे, कारण ते खूप मोठं आहे, डिटेल आहे एकदम गरुड पुराण. हां. तर मग तिथे गेल्यानंतर ते पूर्ण आपलं सॉर्टिंग होतं की ठीक आहे, याला हेल देऊ किंवा याला हेवन देऊ. मग तिथून त्याला नंतर मग हेवन किंवा हेलमध्ये आपण पाठवतो. तर ते कसं समजायचं, आता हेवन म्हणजे असं समज की हेवन म्हणजे तुला लगेच एक दुसरा जन्म दिला आहे, तुला कोणत्या पण एका जनावराचा जन्म दिला असेल किंवा कोणत्याही एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जन्म तुला दिला आहे, हे तू हेवन म्हणून समज. आणि हेल म्हणजे काय, कम्प्लीट डार्कनेस. जोपर्यंत तुझं कर्माचं लेवल सेम नाही होत तोपर्यंत तुला कम्प्लीट डार्कनेसमध्ये राहावं लागेल. तिथे असं नाही आहे की म्हणजे आपण असं नाही बोलू शकत की तुला त्रास फील नाही होत, तुला त्रास दिसतो. बरं, मग ते जे आपण बोलतो की तुला तेळात तळलं जाईल, हा ते त्या तर गोष्टी आहेतच दिलेल्या की असं होतं तसं होतं. गरुड पुराणमध्ये आहेत या सर्व. हा, गरुड पुराणमध्ये शिक्षा आहेत ना दिलेल्या, सांगितलेल्या आहेत. मी एक सिरीज बघत होतो, इंस्टाग्रामवरच आहे, त्यांचं पेज आहे, तुला शेअर करेल मी. त्याच्यामध्ये सगळ्या शिक्षा सांगितलेल्या आहेत की कशा पर्सनला कशी शिक्षा देणार गरुड पुराणमध्ये. बरं. तर मग कसं होतं माहिती आहे का, काशीला लोक का जातात, कारण काशीमध्ये महादेव कालभैरवच्या रूपमध्ये आहेत. आता त्यांना, तू जर काशीला गेला तर तिथे कसं बोलतात की काशी का कोतवाल बाबा कालभैरव. कोतवाल म्हणजे काय असतो, रखवाला, प्रोटेक्टर. मग आपल्याला माहिती आहे कोतवाल, आपण म्हणू कोतवाल म्हणजे पोलीस. हो, आपल्याला माहिती आहे पोलीसची हद्द असते. असं नाही ना, मुंबई पोलीस पुणेमध्ये पण ऑपरेट करेल असं नाही होत, पोलिसांची पण एक हद्द असते. तर मग कालभैरव बाबा जे आहेत त्यांची हद्द आहे काशी. आणि त्यांचं इतकं प्रेझेन्स इम्पॉर्टंट आहे की तिथे म्हणजे यमराज स्वतः पण इंटरफेअर करत नाहीत. मग तिथे यमदूत येत नाहीत. मग जर एखादा पर्सन काशीमध्ये जर त्याचा मृत्यू झाला आहे आणि त्याचं क्रिमेशन पण काशीमध्ये झालं आहे तर त्याला डायरेक्ट मोक्ष मिळत. म्हणून काशीमध्ये मरणाऱ्या लोकांची रांग असे लागलेली. जेव्हा मी गेलो होतो बनारसला, मी तुला बोललो होतो लास्ट टाइम, मी 17 प्रेत जळताना बघितले होते. त्याच्या पाठीमागे 2 फ्लोअर पूर्ण मेलेल्या लोकांनीच भरलेलं होतं पूर्ण. ते कंटिन्यू तिथे जळत होतं. आम्ही 1-2-2:30 पर्यंत थांबलो होतो. आणि तिथे काय करतात मोस्टली, आता इतकी गर्दी असते आणि लोक कंटिन्यू येतच राहतात. तर हे काय करतात, अर्धवट जळालेला पण मुर्द्याला
पाण्यामध्ये सोडून देतात. मग पाण्यामध्ये कसं मग त्याला फिश वगैरे खाऊन घेतात. तर असं पण करतात तिथे मोस्टली, कारण त्यांना माहिती आहे आता ही बॉडी सफिशियंटली जळालेली आहे, आता ही डिकम्पोज होऊन जाईल स्वतःहूनच. आणि मोस्टली लोक काय हे कोणासोबत होतं असं, ज्यांना कोणी नाही आहे म्हणजे आता त्यांच्या अस्थिया कोणी घेऊन नाही जाणार आहे. आता म्हणजे काही लोक कसे करतात की घेऊन येतात, ते थांबतात तिथे, त्यांच्या घरात जर कोणी मरणार आहे तर त्याला घेऊन येतात तिथे काशीमध्ये, तिथल्या आश्रममध्ये ठेवतात किंवा स्वतः एक रूम करून राहतात तिथे. त्या पर्सनला तिथे मरू देतात, म्हणजे तो तिथे एकदा मेला की मग त्याला मणिकर्णिका घाटावरती नेऊन अग्नी देतात आणि त्याची अस्थि हा तिथेच वाहतात, विसर्जन करतात. हां, हे प्रोसेस कंप्लीट करून मग त्याचं श्राद्ध वगैरे म्हणजे श्राद्ध 13वा दिवस वगैरे सगळं करून घरी जातात. आणि काही लोक कसे करतात की आणून सोडून देतात फक्त, मग ते लोक तिथले बघून घेतील काय करायचं. मग त्या कंडिशनमध्ये लोक अर्धवट जाळलेली पण बॉडी सोडून देतात, कारण तिथे गर्दीच इतकी असते की ते थांबू नाही शकत, वेळ नसतो. हां, त्यांच्याकडे वेळच नसतो. आणि तो मणिकर्णिका घाट पण असा खूप मोठा नाही आहे, असा वॉकिंग डिस्टन्समध्ये तू 10 मिनटात पूर्ण घाटचा चक्कर मारशील एवढाच आहे तो घाट. तर तिथे ते अशी प्रोसेस चालू असते. तर मग काय होतं काशीमध्ये, याच्यासाठी काशीमध्ये मरण्याचा सिग्निफिकन्स हा आहे की काशीमध्ये तुम्हाला असं हेवनचा हेच नाही ना, फेरा वगैरे काहीच नाही, तुम्हाला डायरेक्ट मोक्ष. आणि मोक्ष ज्यांना मोक्ष मिळतो त्यांना रिबर्थ नसतो. त्यांची जी एनर्जी असते ती एनर्जी या ॲटमॉस्फिअरमध्ये विलीन होऊन जाते, त्यांना रिबर्थ नाही, त्यांची एनर्जी भटकत नाही कुठे. बरं, म्हणून तिकडे खूप अघोरी वगैरे पण असतात. अघोरी तर ते तिथे कारण ते भैरवाचं तिथे एक स्थान आहे म्हणून ते त्या दर्शनासाठी वगैरे येतात तिथे. बरोबर. जयेश, मला हे अजून एक विचारायचं होतं की हे मोक्ष म्हणजे काय असतं? हे बोलतो ना जन्म मृत्यूचा फेरा असतो, म्हणजे हे खूप वरवरच्या गोष्टी आहेत, आपल्याला कम्प्लिटली माहिती नाहीत, पण आपल्या ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये ह्याबद्दल काय लिहिलंय किंवा याचा उल्लेख कसा आहे? आपण म्हणतो की भारत हा योगी लोकांची भूमी होती, ही म्हणजे आपल्या इथे एक योगिक कल्चर आहे. आता योगिक म्हणजे त्याच्यामध्ये फक्त योग नाही आहेत, लोक योगा बोलतात पण ते ॲक्च्युली योग आहे. तर योगिक कल्चरमध्ये फक्त योग नाही आहेत, सगळ्याच गोष्टी येतात. तुमची बॉडी एक असं समजा की एक मशीन आहे, तर आपण मशीनचं कसं प्रॉपर मेंटेनन्स करतो, ऑइल चेंज करतो किंवा त्यांचं एक काळजी घेतो, तशी तुम्हाला तुमच्या बॉडीची पण एक काळजी घ्यावी लागते. तर योगमध्ये कसं असतं, आपण ब्रिदिंग एक्सरसाइज असतात, त्यानंतर मग आपले स्ट्रेचिंग एक्सरसाइज असतात, आपण मसल्सची काळजी घेतो, बोन्सची काळजी घेतो. जेव्हा आपण हे सगळं फॉलो करतो आणि सायकल्स असतात. बरं, आता ह्युमन सायकल असते, जसं आता आपल्याला माहिती आहे की सोलर सायकल आहे. सोलर सायकल एका वर्षात, आपली पृथ्वीची एक सायकल असते एका वर्षाला, म्हणजे किती 365 दिवस, 365 दिवसाची एक सायकल, म्हणजे तो एक फेरा कंप्लीट होतो. ह्युमन सायकल असते 12 वर्षाची, एक ॲप्रॉक्सिमेटली 12 वर्ष. दिवसांमध्ये सांगायचं म्हटलं तर 4356 दिवस ह्युमन सायकल असते. म्हणजे या सायकल नंतर माणसामध्ये बदल घडतात, एक ट्रान्झिशन येतो, किंवा आपण स्वतःहून तो ट्रान्झिशन घडवायला पाहिजे असं बोलतात. तर जर तुम्ही आता याच्या 7 सायकलला 5 पार्टमध्ये डिवाईड करायचं, जर हे पर्टिक्युलर ती सायकल त्याच फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही फॉलो केली तर तुम्ही एक योगिक कल्चर फॉलो करताय. मग त्याच्यामध्ये तुम्ही योग नाही केला तरी पण चालेल. मग तेच आहे का सायकल, म्हणजे जे आपण बोलतो ना की ब्रह्मचार्य, मग त्याच्यानंतर त्या गोष्टी, त्यानंतर ग्रह असती ते. हां, तेच ते मी तुला सांगेल की प्रत्येक सायकलमध्ये म्हणजे किती वर्षामध्ये काय. आता 12 बघा, आपण 12 म्हणतो, न्यूमरोलॉजीमध्ये 12ला किती मोठं सिग्निफिकन्स आहे, बरोबर. 12 महिने आहेत, 12 तास आहेत, 12 तास आहेत एका, म्हणजे अर्ध्या दिवसाला 12 तास आहेत. त्याच्यानंतर 12 आपल्या राशी 12 आहेत. मग असं 12चा जो सिग्निफिकन्स आहे त्याच्यावरूनच असं ठरवतं की म्हणजे 12 एक खूप मोठा नंबर आहे आपल्या न्यूमरोलॉजीमध्ये. तर तेच 12 वर्ष. तर जर एका जणाचा जन्म झाला आहे 0 to 12, तो 12 वर्षाचा होईस्तोवर तो बालावस्थामध्ये असतो, गुरुकुलमध्ये असतो. 12 ते 24 तो ब्रह्मचार्यामध्ये असतो. तो ब्रह्मचार्य वेगळं. 12 ते 24 जे आहे ते ब्रह्मचार्य, म्हणजे तेव्हा त्याला फक्त स्वतःच्या करिअरवरती फोकस करायचा आहे. पण आता कसं झालं आहे, आता जसे जसं मॉडर्नायझेशन येत आहे,
लोक 12 वर्षाच्या आधीच लोकांना त्या गोष्टी कळतात जे त्यांना 24व्या वर्षी कळायला पाहिजे. बरोबर. मग नंतर 24 ते त्याच्यानंतर मग 12-12चे दोन सायकल्स पकडू आपण. मग 24 पासून 12 आणि 12 48. हा जो पिरियड असतो हा असतो गृहस्थ आश्रम. तर जे आश्रम्स असतात, आश्रम म्हणजे काय असतं, स्टेज, एक आयुष्याचा एक काळ. हां, आयुष्याचा एक काळ म्हणजे एक, आता तू असं समज गेमच्या आपण लँग्वेजमध्ये बोलू, एक लेवल किंवा एक चेक पॉईंट. ठीक आहे. तर तू त्या चेक पॉईंटला पोहोचेपर्यंत तू गेम त्याच फॉर्मॅटमध्ये खेळणार ना. तू चिटिंग जर केली तर कधी कधी काय होतं, त्याच लेवलवर येणार तू. कधी कधी काय होतं, आता समज आता तुला मी सांगतो, आता तुला जर मी एक रोड सांगितलाय, तुला या ठिकाणी जायचं आहे, तिथे जायला तुला 7 चौक क्रॉस करायचे आहेत. पण तू काय केलं, शॉर्टकट घेतला आणि मध्येच एका दुसऱ्याच गल्लीतून गेला आणि एक चौक तुझा मिस झाला. तू जाशील एंडपर्यंत तू पोचणार, पण तुझा तो मधला जो पिरियड सुटलाय तो चौक तर मिस झाला ना. मग ती आता रोडवर तू करू शकतो, यू टर्न घेऊ शकतो, लाईफमध्ये घेऊ शकतो का यू टर्न? तुझा कालचा गेलेला दिवस आज वेळ गेला. हो, कालचा गेलेला दिवस तू आज नाही जाऊ शकत ना. म्हणून इथे मग कसं असतं की जे लोक ते प्रॉपर ते जे 7 सायकल आहेत, 7 सायकलमध्ये असं असतं की काही डबलच्या सायकल आहेत, म्हणजे 2-2 सायकल येतात त्याच्यामध्ये. हे जे लोक फॉलो करतात प्रॉपर एका फॉर्मॅटमध्ये, हे लोक एनलायटन होतात आणि यांना मोक्ष मिळतं. फक्त फॉलो केल्याने, म्हणजे फक्त फॉलो जरी केलं तरीही, चांगलं कर्म करून. कर्म तर मग जर तू हे फॉलो करता तर तुझे ऑटोमॅटिकली कर्म चांगले होतात. बरोबर. जर आता मी तुला सांगितलं की तू या रोडने जा, या रोडला खड्डा नाही आहे, हां हां, तर नाहीच आहे ना मग खड्डा, तू पडशीलच कसं काय? तू प्रॉपर ब्रह्मचार्य फॉलो करतोय. तर मग ते सांगतो तुला 0 to 12 असतं. 0 to 12 जे असतं ते असतं बालअवस्था. तेव्हा आपली बॉडी, तेव्हा आपल्यामध्ये म्हणजे आपण असं करतो की आपल्याला मोस्टली खायचं आहे आणि वाढायचं आहे, ऑब्झर्व करायचं, ॲब्झॉर्ब करायचं, जे काही आपल्यावर पडते आपण क्वेश्चन करू शकतो गोष्टी, आपण क्वेश्चन करू शकतो समोरच्याला, पण समोरचं जे काही आन्सर देईल. म्हणून बघ आपल्याला लहानपणी आपण विचारतो की मुलं कसे होतात, बाळ कसे होतात, तर आपल्याला कसे बोलतात की एक परी आणून सोडून गेली, तर आपण काय म्हणतो, हां परी आणून सोडून गेली. आपण परत त्याच्यावर प्रश्न नाही करत. काही मुलं करतात पण प्रश्न की परी मग कुठून आली, काय आलं, पण ते ॲक्सेप्ट करतात त्या गोष्टी. त्याच्यानंतर 12 ते 24 जो दुसरा सायकल आहे तो असतो ब्रह्मचर्य. त्याच्यामध्ये तुला एक म्हणजे एका स्टुडंटसारखं तुला सगळं शिकायचं आहे, टोटल वॉरियर सारखं. हां, जसं आता आपले बघ एन्शंट पिरियडमध्ये कसं होतं की एक 12 वर्षाचं झालं, 12 वर्षापर्यंत गुरुकुल, 12 वर्षानंतर एका मोठ्या म्हणजे एका असं जंगलात राहणाऱ्या साधूकडे आपल्याला सोडून देतात मुलांना की आता तू तिथे जाऊन शिक, त्याच्यानंतरच घरी ये, तसं. तर ते असते ब्रह्मचर्य. त्याच्यामध्ये आपण डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचं. आता तर लोक असं झालं की ब्रह्मचर्य फॉलो करतच नाहीत, मोस्टली डिस्ट्रॅक्ट होतात आणि आपल्या ते एज वगैरे पण कमी केलं आहे ना, लिगल एज वगैरे. ते तर म्हणजे आता ते सांगतो तो जे ट्रान्झिशन झालं आहे मागच्या 1000 वर्षामध्ये की लहान मुलांचं लगेच लहानपणीच लग्न करायचं, ते तेव्हाच्या फॉलोच होते ते की राजाचा मुलगा असतो त्याला लहानपणीच आपण लग्न करून का देतो, कारण त्याला वॉरियर बनायचं आहे. मग तो एक त्या पिरियडला म्हणजे एक त्या एजला गेला की आता त्याला रणभूमीमध्ये उतरायचं, तर तो घरात बायकोला वगैरे लक्ष नाही देऊ शकत, म्हणून त्याचा अगोदर लग्न करून देतो. त्याच्यामागे ती एक वेगळी आयडिओलॉजी होती. बरं, पण ते फक्त त्याच म्हणजे त्या एका कम्युनिटीलाच काय म्हणतात त्याला, त्यांच्यासाठीच आहे ते सीमित की तेच लोक करू शकतात. पण बाकीचे पण लोक करत होते मग ते बघून की लहानपणीच बालविवाह करायचा. आता बालविवाह तर कोणाचाच नाही झाला ना. आपण रामायण पण बघितलं तर रामाचा पण बालविवाह नव्हताच झाला. त्यांचं सगळं ब्रह्मचर्य कंप्लीट झाल्यानंतर त्यांचं लग्न झालं होतं. बरोबर. तर लग्नाची म्हणजे 24 वर्षपर्यंत आपण ब्रह्मचर्य फॉलो करायचं. मग 24 ते 48 2 सायकल आल्या. 24 वर्ष, 24 ते 48 असतं गृहस्थ. याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमच्या घरात लक्ष द्यायचं, घर चालवायचं आहे, हां, मुलं बाळा त्यांना सांभाळायचं आहे तोपर्यंत. आता जर 24व्या वर्षी तुमचं लग्न झालं, 48 वर्षाचं होईस्तोवर तुमचा मुलगा 24 वर्षाचा होईल, बरोबर आहे ना. जर तुमचं एकाच वर्षात जर मुलबाळ झालं आहे तुम्हाला, ॲप्रॉक्सिमेटली पकडू आपण 23-24च्या मध्ये राहील, तो 24 वर्षाचा होईल. त्याच्यानंतर मग येतं वनप्रस्थ. वनप्रस्थ असं समज की तुम्ही आता सगळं काही सोडून जाणार आहे,
मग आपण काय करतो, सोडायची एक, आता असं नाही ना की आज सोडलं आणि गेलं लगेच निघून, एक प्रोसेस असते, एक काही दिवस द्यावा लागतो. एका मुलाला पण जन्म घ्यायला 9 महिने लागतात. मग या प्रोसेसला पण टाईम लागतो. याला पण आपण मग असं समजू की 48 ते 60 24 वर्ष देऊ आपण आपल्या मुलाला पण. म्हणजे तोपर्यंत गृहस्थी सांभाळेल, आपण फक्त बसून बघायचं. आणि आपले इथे कल्चर पण नाही ना असं की मुलांनी दुसरीकडे जाऊन राहायचं. आपण एकाच फॅमिलीमध्ये राहतो ना, म्हणजे सगळे सासू सासरे आई बाबा सगळे एका, म्हणजे सासू सासरे आई बाबा नाही राहत, पण मुलगी जर दुसऱ्या घरी गेली तर सासू सासरे पण त्याच घरात राहतात. आपल्या घरी जर कोणी मुलगी देत आहे तर आपले पण आई बाबा राहतात मुलाच्या घरी. बरोबर. मग ते बाबा मग बघून फक्त बघतात 24 वर्षासाठी, नाही 12 वर्षासाठी, म्हणजे 48 ते 60 पर्यंत ते फक्त बघून बसून बघतात 12 वर्ष की आपला मुलगा कशी गृहस्थी चालवतो. बरं. म्हणजे ते झालं हँडओव्हर करतो आपण, आपले सगळे जे काम आहेत ते आपल्या मुलाला हँडओव्हर करतो 12 वर्षात वनप्रस्थ. मग 60 वर्षानंतर 84 वर्ष 24 वर्षाचा पिरियड आहे, हा असतो संन्यास. या पिरियडमध्ये जाऊन तुम्ही संन्यास घ्यायचा. मग संन्यास लोक कसे घेतात, पहिले काय करतात, डिटॅचमेंट चालू करतात. मुलांसोबत डिटॅचमेंट करतील, आपल्या सगळ्या ज्या सुखसुविधा आहेत त्यांच्यासोबत डिटॅचमेंट करतील. म्हणून बघ म्हातारे लोक काहीच घालत, फॅन्सी कपडे घालतात का, नाही, आयुष्यावर फॅन्सी कपडे घालत असतील, पण म्हातारपण त्यांना कसं असं लूज कपडे पाहिजेत, जास्त काही असे कलरफुल कपडे नको, एकदम त्यांचे शौक नसतात, शौक नाही राहत त्यांना. ते टीव्ही वगैरे पण बघत नाही, मोबाईल असेल मोबाईल पण वापरत नाही. म्हणजे आता मोस्टली मी तुला पहिले आधीच्या पिरियडचं सांगतोय, आताचं नाही. म्हणजे ते एकदम डिटॅच असतात, ते जास्त कोणाच्या भानगडीत पडत नाही, घरात वाद होत असेल तर ते बाहेरच थांबतात, ते कोणाच्या मध्ये येत नाही. ते ट्रान्झिशन पिरियडमध्ये असतात 24 वर्षासाठी संन्यास. जर ते 84व्या एजपर्यंत पोचले तर त्या पिरियडमध्ये ते घर सोडून गेलेले असतात जंगलात वगैरे राहायला. मग त्यांचं सगळं लिमिटेड होऊन जातं, त्यांना दिवसाला पाणी पण कमी लागतं, खायला पण कमी लागतं. आणि ते त्या पिरियडमध्ये असतात, म्हणजे ते त्यांना मग आता कळतं की आता आपला मृत्यू लवकर येणार आहे, आणि ते ॲक्सेप्ट करायला तयार होतात. आता आजकालचे लोक तर कसे की मरण्यावर टेकलेले असतात तरी पण त्यांना बटर चिकन खायचं आहे. बरोबर. हां, म्हणजे ते म्हणतात की आता उद्या जर मेलं तर मग आज माझी इच्छा पूर्ण करू. पण ते अगोदर कसं होतं, योगी कल्चरमध्ये कसं आहे की तुम्ही तुमचे सगळे सोडा, सुखसुविधापासून दूर राहा, तुम्ही मायापासून दूर राहिले तर तुम्ही मोक्षाच्या जवळ राहणार. बरोबर. या सगळ्या माया आहेत ना, जे सुखसुविधा आहेत, कम्फर्ट आहे, हे सगळं माया आहे. तर तुम्ही जर मायापासून दूर राहणार तर तुम्ही मोक्षाच्या जवळ राहणार. म्हणून मग हे लोक काय करायचे, जंगलात वगैरे निघून जायचे संन्यास घेतल्यानंतर. आणि मग तिथे एक दिवस त्यांना माहीत असतं की आता आपण वेळ आली आहे. मग त्या दिवशी ते हॅपीली त्यांचा जो सोल असतो तो देह त्याग करतात, त्यांचा सोल त्यांच्या बॉडीमध्ये निघतो. आणि असे जे एनलायटन लोक असतात यांचा सोल बॉडीच्या 9 ओरिफेसमधून कुठूनच निघत 9 ओरिफेस म्हणजे काय असतं, आता बॉडी बघ, आता तुझा हात बघितला तर तुझ्या हाताला कुठेच असं ओपनिंग नाही आहे बॉडीमध्ये जायची, ओपन नाही होत आहे, म्हणजे ओपनिंग नाही, बॉडीच्या आतमध्ये तू शिरत नाही, हात बघ किंवा असं छातीवर वगैरे कुठेच ओपनिंग नाही आहे. आपल्या बॉडीमध्ये फक्त 9 ठिकाणी ओपनिंग आहे. कुठे कुठे? 2 डोळे, 2 कान, 2 नोस्ट्रिल, 1 तोंड, की झाले 7 झाले. एक आहे आपलं युरिनरी ट्रॅक्ट आणि एक आहे आपला एक्सक्रिटरी ट्रॅक्ट. हे 9 हेच ओपनिंग आहेत जे आपल्या बॉडीच्या आतमध्ये जातात. डोळ्यातून पण जाऊ शकतं आतमध्ये, कानातून पण जाऊ शकतं, नाकातून पण जाऊ शकतं, तोंडातून, आणि युरिनरी ट्रॅक्ट आणि एक्सक्रिटरी ट्रॅक्ट. तर हे जे ओरिफेस असतात याच्यातूनच आपला सोल बाहेर निघतो. जर कोणी मेला आहे तर याच पॉईंटमधून बाहेर निघेल. पण जे लोक अख्खा जो मी आता फॉर्मॅट सांगितला तो जर फॉलो करत असतील, या लोकांचा सोल जो आहे तो क्राऊनमधून बाहेर निघतो. क्राऊन म्हणजे आपल्या इथे क्राऊन चक्र असतो डोक्याच्या वर. 7 चक्र असतात टोटल, 6 आपल्या बॉडीमध्ये आहेत आणि 1 चक्र आपल्या डोक्याच्या म्हणजे बॉडीच्या बाहेर आहे. टोटल तसं जर बघितलं ना, आता 7 आपल्याला माहिती आहेत, टोटल सांगू तुला किती आहेत. टोटल 114 चक्र असतात बॉडीमध्ये. बापरे. 114 पैकी 112 चक्र बॉडीमध्येच राहतात, फक्त 2 चक्र बाहेर असतात. पण त्याचे पण रूट्स आपल्या बॉडीशीच लिंक्ड असतात, म्हणून असं अख्खं बाहेर नसतं ते. आता 112 चक्र जे असतात ना, तर हे डिवाइड केलेले आहेत 7 मध्ये.
7-7च्या भागात डिवाइड केले, म्हणजे 16-16चे 7 तुकडे केले, म्हणजे 7 पार्ट ग्रुप केले, 16 चक्राचे 7 ग्रुप केले. असे 112 चक्र आपल्याला असतात, जे 2 असतात ते आपल्याला दिसत नाहीत, म्हणजे ते एक्झिस्ट नाही करत असं पण म्हटलं तरी चालेल. तर जो क्राऊन चक्र असतो आपल्या डोक्याच्या वर, तिथून तुमचा सोल जर एक्झिट करता तर तुम्ही मोक्ष प्राप्तीला जाता. कळलं. आणि मोस्टली तुला सांगतो, मोस्ट केसेसमध्ये म्हणजे आता लोक इतके हे झाले आहेत सध्याची पिरियड, असं सांगतो मी तुला की लोकांचा मूलाधार चक्रमधूनच मृत्यू सोल बाहेर पडतो. मूलाधार चक्र जो असतो तो आपल्या ॲनसच्या खाली, म्हणजे खालच्या बाजूला, खालच्या बॉडीच्या एक्झॅक्ट खाली, एकदम खाली, जो आपला एक्सक्रेटरी ट्रॅक्ट असतो ना, तिथे तो असतो, तिथूनच निघतात. म्हणून मोस्टली काय होतं माहिती आहे का, जर सपोज एखादा माणूस मेला आहे तर तो शिसू करतो, जर त्याने काहीतरी खाल्लेलं असेल, त्याची बॉडी सगळं रिलीज करायला सुरू करते, कारण त्याची बॉडी शांत झाली आहे ना, तर ते सगळं रिलीज करायला, तो थोड्या वेळानंतर तो सू करेल, सगळं पाणी निघून जातं बॉडीमधून. शी इन केस नाही करणार, पण सू होऊन जातं, कारण वॉटर आहे ते फ्लो होऊन जातं पूर्ण, ते निघून जातं पूर्ण बॉडीतून बाहेर. आणि ते कधी कधी काय होतं की थोडं हळूहळू करून निघतं, असं एकदम पूर्ण निघत नाही, हळूहळू निघतं ते, असं पाझरल्यासारखं ड्रॉप पडत राहतं. म्हणून मोस्टली काय होतं, कधी कधी आता सपोज एखादा माणूस मेला, त्याला असं झोपवलं ना, तर जर त्याला उचललं ना तिथून, तर त्याच्या खाली असं पाणी वगैरे साचलेलं दिसतं. पण ते कसं खूप वेळपर्यंत बॉडी पडलेली असते ना, तर ते पाणी असं फैलून जातं, पूर्ण बॉडीला चिटकून जातं वगैरे, असं होतं. बरोबर. मग मोक्ष बेसिकली कोणाला जर मोक्ष मिळवायचा असेल त्याला कर्म त्याचे आयुष्यभर चांगले ठेवावे लागते. त्याला कसं कर्म, आता तू नाही डिसाईड करू शकत की तुझं कर्म चांगलंच होणार नाही, पण जे हे आपल्या ह्याच्यात सांगितलंय की आपण आपलं आयुष्य कसं जगलं पाहिजे, की कसं आपण आपल्या ह्या आयुष्याचे काळ, म्हणजे जे आपण बोललो ब्रह्मचार्य झालं किंवा ग्रहस्थ झालं, म्हणजे त्या गोष्टींमधून जर कोण माणूस त्यांचं म्हणजे आपल्या ह्याच्यात लिहिलंय की आपण आपलं आयुष्य कसं जगलं पाहिजे, त्याच्या हिशोबाने कोण जगतो तर त्याला मोक्ष मिळतो. तो त्या पर्सनला आपण फुल्ली एनलायटन पर्सन असं म्हणू शकतो. बरं. मग हे जे लोक तप म्हणजे साधू असतात, जे साधक असतात, हे लोक त्याच याच्यामध्ये असं मार्गावरती, म्हणजे आता जर तुला जर सांगितलं आहे की तुझा गोल आहे मोक्ष, आणि त्यासाठी तुला अख्खं दिलेलं आहे की तुला हा चार्ट फॉलो करायचा आहे. जर तुझा गोल, तुझ्या गोलला स्टिक असेल मोक्षला, तर मग तू हे सगळं फॉलो करशील. त्याच्यामध्ये माया आलेली आहे, असं नाही आहे. आता तुला सांगतो, ऋषी जे असतात, आपण काय म्हणतो की याने संन्यास घेतला, बायको पोरांना सोडून गेला हा, आणि हा ब्रह्मचारी माणूस आहे, याने लग्नच नाही केलं. पण मला सांग, आता जे ऋषी होते आपले आधीचे, ते तर सगळे लग्न झालेलेच होते ना, सगळ्यांना बायका होत्या, सगळ्या ऋषींना बायका होत्या, त्यांना मुलं पण होते. त्यांनी त्यांचं तो पिरियड, त्यांनी गृहस्थ जो पिरियड आहे त्यांचा, तो त्यांनी केला आहे कम्प्लीट. त्याच्यानंतर ते गेलेत वनप्रस्थला. म्हणजे असं नाही आहे की जर तुला मोक्ष पाहिजे तर तू लग्न नको करू, ती पण माया आहे, हे नाही आहे. तुला सगळे स्टेजेस बरोबर त्या फॉर्मॅटमध्ये फॉलो करायचे आहेत. बरं. आणि तुला कर्म तर सांगतो, आपण म्हणतो आता आपण डिसाईड नाही करू शकत की आपल्याच्याने चांगलेच कर्म होतील. जर इन केस तू गाडीमध्ये बसला आहे का, आणि समोर ड्रायव्हर आहे, गाडीच सुरू आहे, 4 व्हीलर आहे, आणि तुम्ही जात आहे एका रोडने, आणि सपोज तुझ्या ड्रायव्हरने समोरच्याला ठोकलं, मग कर्म कोणाचा बिघडला? ड्रायव्हरचा. तुझा नाही बिघडणार का? हा, कारण मी त्याला ड्रायव्हरला घेऊन जायला सांगितलं. त्याचा मेन पार्ट तर तो आहे, पण गाडीमध्ये तू पण आहे ना. हा, म्हणजे मी ड्रायव्हरला बोललो ना आपण इथे जाऊया. हा, नाही ते बोलणं तर ठीक आहे, त्याचं काम आहे, तू त्याला इन्स्ट्रक्शन देऊ शकतो, कारण तू त्याला ठेवलेला आहे. ड्रायव्हरने चूक केली, ड्रायव्हरला त्याचा कर्मिक बकेटमध्ये निगेटिव्ह कर्म वाढला, थोडाफार तुझ्या पण बकेटमध्ये वाढतो. आता याचं एक्झाम्पल सांगतो तुला. सपोज इन केस तुम्ही दोघं गाडीमध्ये जात आहेत, तुम्हाला दुसऱ्या पर्सनने ठोकलं, किंवा तुझ्या ड्रायव्हरने समोरच्याला ठोकलं, ड्रायव्हरला खूप मार लागला, तुला मार नाही लागणार? थोडाफार मार लागेल ना, एक हलका मुक्का मार तरी लागेल ना, किंवा झटका तरी लागेल ना, की तुला काहीच माहित नाही, तुला बिलकुल एकदम तू ड्रायव्हरला झाल्याचं वगैरे तुला. हा, समजलं ना. म्हणजे हा तर एक्झाम्पल, लाईव्ह एक्झाम्पल आहे. याच्यावरून असं समजून घे की ड्रायव्हरचा कर्म जर वाढत आहे, निगेटिव्ह कर्म, तर तुझा पण थोडाफार वाढत आहे. तर आपल्या अननोईंगच आपण, हे अनइंटेन्शनली असतं, हे आपल्याला कळत नाही, हे न कळत होणारे कर्म असतात चुकून.
आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का, आता आपण आयुष्य जगतोय, आपला एक इंटेंट असतो आयुष्य जगायचा. आता जसं आपण एक ठराविक गोल्स असतात आपले, शॉर्ट टर्म गोल्स, लॉंग टर्म गोल्स. तर मला म्हणजे मी तरी आता एवढं वाचल्यानंतर मला असं वाटतं की जे पण माझे लॉंग टर्म गोल्स आहेत ना, त्याला मी सगळ्यांना शॉर्ट टर्मच केले आहेत. बरं, का असं? म्हणजे आता सपोज आता तू जर एक लॉंग टर्म गोल ठेवला की तुला 10 वर्षानंतर कार घ्यायची आहे विकत, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तू शॉर्ट टर्म गोल्स पण ठेवले की तुला शॉर्ट टर्म छोटे मोठे गोल्स ठेवले आहेत. जसं आता कारचं इन्व्हेस्टमेंट आहे 20 लाख रुपयाचा, त्याच्यामध्ये तू शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट ठेवले की मला एक मोबाईल घ्यायचा वर्षभरात 2 लाख रुपयाचा, 1 लाख रुपयाचा, हां कॅमेरा घ्यायचा 2 लाख रुपयाचा, असे जर तू शॉर्ट टर्म गोल्स ठेवले तर मग काय होतं माहिती आहे का, आपला मोस्टली फोकस शॉर्ट टर्म गोल्सवरच जातो. आपल्याकडे पैसे आले आपण शॉर्ट टर्म गोल कंप्लीट करतो, आणि लॉंग टर्म गोलकडे आपण काय म्हणतो, हा ठीक आहे ना 8 वर्ष आहेत अजून जमवून घेऊ, पण 8 वर्षामध्ये अजून शॉर्ट टर्म गोल्स येतात. बरोबर. मेजरली काय होऊन जातं की लॉंग टर्म गोल्स, मग काय होतं एका पिरियडनंतर कसं वाटतं माहिती का, आपल्याला असं वाटतं की आता एवढे वर्ष काढलेच आहेत नाही, या ही गोष्ट एवढी इम्पॉर्टंट नाही आपल्या आयुष्यामध्ये, आपण दुसरा एखादा लॉंग टर्म गोल ठरवतो, आणि मोस्ट केसेसमध्ये असं होतं की तो लॉंग टर्म गोल कम्प्लीटच होत नाही. म्हणजे आपण शॉर्ट टर्म गोल्सच्या मागे इतका टाइम इन्व्हेस्ट करून टाकतो की त्याकडे बघतच नसतो, मग आपण त्याला निग्लेक्ट करायला लागतो. म्हणून मग मी काय केलं, जे माझे लॉंग टर्म गोल्स आहेत त्यांना सगळ्यांना शॉर्ट टर्म केलं. लॉंग टर्म गोल एकच ठेवला आहे की मला एक हेल्दी लाईफ जगायची आहे, म्हणजे ज्या सगळ्या आता असतात टॉक्सिक गोष्टी असतात त्यांच्यापासून थोडं दूर राहायचं आहे. हां, म्हणजे जे काही चांगलं करता येईल तेवढं करायचं. हां, आता मी म्हणजे योग पण सुरू केला आहे हळूहळू करायला. म्हणजे मग त्या फॉर्मॅटमध्ये आता गेले तर आहेत माझ्या आयुष्याच्या, आता स्टार्टिंगचे तर इयर्स गेलेत जेव्हा मला माहितीच नव्हते या सगळ्या गोष्टी, पण आता जर लोकांना आता माहिती आहे तर ते त्यांच्या मुलांना सांगू शकतात नाही की या गोष्टी तुम्ही फॉलो करा, किंवा त्यांच्याकडून फॉलो करून घेऊ शकतात. बरोबर बरोबर. आता घरचे कसे टॅबू करतात, सगळ्याच गोष्टींना टॅबू करतात मोस्टली. जसं आता आपण म्हणू की एखादा पर्सन रिलेशनशिपमध्ये जातोय, जर त्याच्या घरचे ओके असतील तर मग तो रिलेशनशिपमध्ये काय पण करेल, त्याच्या घरच्यांना काही इश्यू नसणार. पण काही फॅमिलीज असे असतात की नाही अजिबात, मुलींसोबत बोलायचं पण नाही, मुलांसोबत बोलायचं पण नाही, हे नाही ते नाही, रेस्ट्रिक्ट करतात. पण मला असं वाटतं रेस्ट्रिक्ट करणं आणि पूर्ण खुली छूट देणं या दोघांच्या मध्ये राहायला पाहिजे फॅमिली, म्हणजे पॅरेंट्सनी तरी. म्हणजे तुम्ही त्याला सांगा की त्याला काय योग्य आहे करणं आणि काय चुकीचं आहे. म्हणून आपल्या इथे आधी गुरुकुल स्ट्रक्चर होतं, या सगळ्या गोष्टी गुरुकुलमध्ये शिकवत होते. मुलांना आधीच माहिती राहायचं की पुढे काय आहे. बरोबर. पण ते प्रॅक्टिस नव्हते करत. ते काय आपल्या इथे कसं आहे की आता जर एखाद्या क्युरिओसिटी खूप आहे आणि लोकांनी कसं केलं, सगळ्या गोष्टी असे थांबवायचा प्रयत्न करतात की तू ही गोष्ट करायची नाही. मग मुलामध्ये क्युरिओसिटी आहे, तो काय करतो, मुद्दामून तीच गोष्ट करतो. बरोबर. मग तुम्ही रेस्ट्रिक्ट नका करून पूर्ण खुली छूट पण नका देऊ, तुम्ही त्यांना एज्युकेट करा त्या गोष्टीबद्दल. सॉरी मित्रांनो, तुम्हाला मध्येच मी डिस्टर्ब करतोय एका गोष्टीच्या, पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या 80% जास्त व्ह्युअर्स भाई बघून सबस्क्राईबच नाही करत. तर तसं आहे की प्लीज सबस्क्राईब करा, कारण त्यानेच आम्हाला हे सर्व पुढे करायला, हे सर्व पॉडकास्ट वगैरे बनवायला मोटिवेशन मिळतं. तुमच्यासाठी फ्री आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील आणि कोणते टॉपिक्स असतील जे लोकांना ऐकायला आवडतील, तुम्हाला बोलायला आवडतील पॉडकास्टवर, तर खाली एक गुगल फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक असेल, तिथे गुगल फॉर्म भरू शकता. आणि जर आम्हाला तुमच्या गोष्टी आवडल्या तर नक्कीच आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि आपण सोबत पॉडकास्ट करू शकतो. आता स्टोरी कंटिन्यू करा. अजून एक भाई एका टॉपिकवर आपल्याला डिस्कस करायचं होतं, ते म्हणजे लास्ट जो आपला पॉड चालला त्यावर खूप लोकांचे क्वेश्चन होते अबाउट आफ्टर लाईफ किंवा डेथ, मृत्यू, त्यांचे प्रोसेसेस आणि आफ्टर लाईफ. तर भाई तू सांग की नक्की डेथ काय असते, म्हणजे मृत्यू काय असतो तुझ्या हिशोबाने. आता मी तुला एक प्रश्न विचारतो, मला सांग तुला काय वाटते डेथ म्हणजे मृत्यू म्हणजे काय? एस्केपिझम म्हणजे ह्या बॉडीतून, म्हणजे हे जे आपल्याला हे जे देह आहे त्यातून एस्केप, मुक्ती. हां, मग बॉडी म्हणजे काय वाटते तुला? बॉडी म्हणजे तेच जे आहे आपण आहोत आता फिजिकल वर्ल्डमध्ये. म्हणजे बघ, मला असं वाटतं की जेवढं मी वाचले किंवा जेवढं माझ्या ऐकण्यात आलंय ते म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा असतो. आपल्याला आपले जे कार्मिक हे असतं, म्हणजे जे आपले कर्म असतात त्यांचा जो काय बोलतात ते कर्म फेडायचे, जे वाईट कर्म आपण केलेत तर ते आपण जन्म घेत असतो आणि जेव्हा ते कर्म फेडले जातात तेव्हा मग आपल्याला मोक्ष मिळतो, असं मी वाचलंय. तर ते फेडायसाठी आपण प्रत्येक बॉडीमध्ये येत असतो, मग ते मनुष्य झालं किंवा कोणतं जनावर झालं.
तर आता जसं बॉडी आहे, मी तुला सांगतो आता डेथ कशी होते बघ. आता क्लिनिकली आजपर्यंत सायंटिस्टने असं प्रूव्ह नाही केलं आहे की डेड आहे. टर्म्स असतात बघ, कधी कधी काय होतं, एखादा पर्सन कोमामध्ये जातो पण त्याला आपण डेड नाही बोलत. पण मी जसं लास्ट पॉडमध्ये सांगितलं होतं की तो पर्सन कोमामध्ये कधी जातो, सपोज त्याच्या बॉडीमधला जसे आता वायूबद्दल आपण बोललो होतो, जे आता आपण पुढे पण बोलणार आहे. यावेळेस आपण असं डिटेलमध्ये मी तुला सांगेल की वायू म्हणजे काय. लेट्स गो भाई. हां, तर क्लिनिकली कसं असते, एक असते क्लिनिकल डेड, म्हणजे श्वास थांबलाय. हां, श्वास थांबलाय, पल्स थांबली आहे, पर्सन डेड आहे असं बोलतात. दुसरं बोलतात ब्रेन डेड, डोकं नाही चालत, म्हणजे आता त्याचा थॉट प्रोसेस बंद झाली आहे. काही बोलतात ऑर्गन फेलियर झालं आहे. पण मेन म्हणजे डेड, एक पूर्ण पर्सन कम्प्लिटली डेड आहे हे कधी सिद्ध होतं. तर आता मग त्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, आता जसं तू बोलला बॉडी, मला सांग, जेव्हा आपण लहान होतो, आपण म्हणजे एक जन्म घेतलेला शिशू जो असतो तो किती किलोचा असतो? एक माहिती नाही, मला वाटतं ग्राम्समध्ये असेल काय. नाही, एक 2.5 ते 3 किलोचा असतो. बरं. आता आपण मग त्यानंतर आपण जेव्हा मोठे होतो एक प्युबर्टीच्या लेवलला, तेव्हा आपलं वजन असते 40-50 किलो. आता आपलं वजन असेल एक 60-70 किलोच्या जवळपास. आपण फूड घेतोय, तर ही जी बॉडी आहे ही फूडपासून तयार झालेली आहे की नाही. फूडमधले न्यूट्रिएंट खाऊन पिऊन झाले आपण. बरोबर. तर मग आपण याला असं बोलू शकतो ना की फूड बॉडी आहे. बरोबर. हां, याला आता माझ्या का योगिक टर्म्समध्ये याला कसं डिस्कस केलेलं आहे की कोश, जसं शब्दकोश असतं, शब्दांचा भंडार, शब्द एका ठिकाणी साठवलेले आहेत, डिक्शनरी. हां, एका ठिकाणी शब्द साठवले आहेत त्याला म्हणतात शब्दकोश. तसं आपल्या बॉडीमध्ये असे 5 कोश असतात, म्हणजे 5 लेयर्स बोलू शकतो आपण एक प्रकारे. त्यातली सगळ्यात पहिली लेयर आहे, म्हणजे सगळ्यात पहिला कोश आहे तो आहे अन्नमय कोश. अन्न म्हणजे काय? फूड, जेवण. हां, म्हणजे अन्नाचा जो कोश आहे त्याला बोलतात अन्नमय कोश. जी आपली ही बॉडी आहे ही फूडपासून तयार झालेली आहे. अंग आपलं आहे पूर्ण बॉडी, जे हार्डवेअर जे तुला दिसतंय हे हार्डवेअर आहे ना टोटल. हो, फिजिकल बॉडी. याला बोलतात अन्नमय कोश. तर जेव्हा एक पर्सन मरतो तेव्हा त्याचा या बॉडीसोबतचा संपर्क म्हणजे कट होतो. ठीक आहे. सेकंड असते मनोमय कोश. आता मला सांग, आपण बोलतो ब्रेन आहे, आपल्याला माहिती आहे ब्रेन कुठे लोकेटेड आहे? ब्रेन आपल्या इथे स्कलमध्ये लोकेटेड आहे. मन कुठे लोकेटेड आहे सांग? इथे बोलतात लोक, पण इथे तर हृदय आहे. हां, मग हृदय विचार करू शकतो का तुझा? नाही. हृदय इतका आतमध्ये तो फील करू शकतो का? म्हणजे टच तू कुठे फील करू शकतो? स्किनवर करू शकतो टच. पण आपण काय म्हणतो, माझ्या काळजाला लागलं, फील झालं आहे मला. तर असं बोलतात की मन जे असतं ते अख्ख्या बॉडीमध्ये असतं आपल्या. जसं सपोज आता रिफ्लेक्सेस असतात आपले. आता जर तुला एक पर्सन अचानक मारायला आला आहे, तिथे तुझं डोकं विचार करून तुला रिफ्लेक्स सांगत नाही की तू त्याला टॅकल कर, तू हातमध्ये आण. तो स्वतःहून त्याचे तो स्वतः ऑटोमॅटिकली. हाताला पण मन आहे ना, रिफ्लेक्स. सपोज आता तुझ्या मागे सपोज वाघ लागलाय किंवा एखादा कुत्रा लागलाय, काही पण, तू तेव्हा विचार नाही करत की तुला पळायचं आहे, तू पळतोस, तू ऑटोमॅटिकली धावायला लागतो. म्हणजे तुझ्या पायाला पण मन आहे. म्हणजे मन ही जी सेकंड लेअर आहे ही आहे मनोमय कोश, मनाची कोश. तर जेव्हा माणूस मृत्यू होतो माणसाचा, तेव्हा त्याची बॉडी जेव्हा ऑफ होते त्याचं मन सुद्धा ऑफ होतं स्टेप्समध्ये. मन मरतं. म्हणजे मन म्हणजे काय, असं समज मन म्हणजे सॉफ्टवेअर आहे तुझ्या बॉडीमधलं. हार्डवेअर झालं, सॉफ्टवेअर झालं. पण आता जर तू PC बिल्ड करतो आहे, हार्डवेअर सॉफ्टवेअरच्या लँग्वेजमध्ये बोलतो आहे, तर फक्त तू हार्डवेअर आणून ठेवलं, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं, पण ते रन नाही करत ना ऑटोमॅटिकली. त्याला काहीतरी लागती एनर्जी. ती एनर्जी म्हणजे तुझं प्राणमय कोश. आपण म्हणतो ना प्राण आहे, माझ्या बॉडीमध्ये प्राण आहेत, त्याला बोलतात प्राणमय कोश. म्हणजे तुझी बॉडीचा जो लिंक आहे, तुझी बॉडी फंक्शन कशी करेल, हे सगळं काही तुझ्या प्राणमय कोशवर डिपेंड करतं. प्राणमय कोशच नंतर मग पुढे जे आपण मागच्या वेळेस 5 वायू बघितले होते, हे याचेच पार्ट आहेत. त्याला पंचप्राण बोलतात. ते प्राणकोशचे प्राणमय कोश. हां, प्राणमय कोशचेच आहे. प्राणमय कोश एकदा ऑफ झालं
की पर्सन हा कम्प्लिटली डेड होतो. ते वायू हळूहळू ते हे होत जातात. ओके. तर मग आता त्याच्यानंतर मग प्राणमय कोशमध्ये बघा, आता तुला मी सांगतो आपण काय करतो. आपल्याला भीती वाटली की आपण छातीवर हात ठेवतो, म्हणजे सरळ बोलायचं तर हृदयावर हात ठेवतो. हृदयाचं आणि आपल्या थॉट प्रोसेसचं कसं लिंक आहे. जर तू एखादा रोमॅन्टिक मूवी बघतोय तर तुझा हार्ट नॉर्मल बीट करेल, तुझी रेस्पिरेशन नॉर्मल आहे, म्हणजे तुझे सॉफ्टवेअर पण नॉर्मली वर्क करत आहे, तुझा हार्डवेअर रेस्पिरेशन पण तुझी नॉर्मली वर्क करत आहे, तुझ्या डोक्यामध्ये जास्त थॉट्स पण नाही आहेत, तुला मस्त एन्जॉय करतोय तू मूवी बघून. तेच जर तू एखादी थ्रिलर मूवी बघतोय, एखादं थ्रिल, आता तुला म्हणजे तुला माहित नाही आहे, म्हणजे तुला असं इंट्युशन येते की आता काहीतरी घडणार आहे, तुझा हार्टबीट ऑटोमॅटिकली वाढतं. ट्रू. तुझी रेस्पिरेशन पॉवर वाढते, तू मोठमोठ्याने श्वास घ्यायला लागतो. तेच तू एक हॉरर मूवी बघतोय जिथे तुझं थॉट प्रोसेस चालतच नाही आहे, तुला माहीतच नाही कधी जम्पस्केअर येणार, कधी भूत येणार, एकदम अचानक काहीतरी आलं, तुझं थॉट प्रोसेस बंद आहे पण स्टील तुझा हार्ट धडधडत आहे. या ज्या प्रोसेसेस होतात हे सगळं प्राणमय कोश सुरू ठेवतं आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे आपल्या थॉट प्रोसेसचं, आपल्या रेस्पिरेशनचं, आपल्या हार्टबीटचं सगळ्यांचं कनेक्शन, हे जे मधलं लिंक आहे हे प्राणमय कोश करतं. त्याच्यानंतर येतं मग विज्ञानमय कोश. बरं. विज्ञान म्हणजे काय? सायन्स. पण कसं? सायन्स माहिती आहे आपल्याला, एक टर्मिनॉलॉजी माहिती आहे, पण विज्ञान हा नाव कसं पडलं? रिसर्च करून. सायन्स हा वर्ड तर खूप लेट आलाय ना, जेव्हा इंग्लिश आलं तेव्हा सायन्स आला. तू सांग. त्याच्या आपल्या स्क्रिप्चर्समध्ये तर किती 1000, 2000, 5000 वर्षा पहिल्यापासून विज्ञान आहे हे लिहून ठेवलेलं आहे. विज्ञान म्हणजे काय? संस्कृतमध्ये कसं असं म्हणजे विशेष म्हणजे विशेष म्हणजे म्हणजे असं एक आउट ऑफ द बॉक्स, आणि ज्ञान आउट ऑफ द बॉक्स नॉलेज जे असतं त्याला विज्ञान बोलतात. आता बघ ना, सायन्स इज अ मिरॅकल आपण बोलतो ना. ट्रू. आपण जर शोध लावलाय अशा गोष्टी, आपण शोध लावतो, आपण कधी म्हणत नाही म्हणजे की ठीक आहे आपण गोष्टींचा शोध लावून नंतर आपण इन्व्हेंट केल्या गोष्टी, जसं आपण इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला त्याच्यानंतर आपण लाईट बल्ब इन्व्हेंट केला आहे. मग इलेक्ट्रिसिटी कशी प्रोड्यूस करायची हे पण आपण त्याच्या मागे आपण शोधून काढलं आहे की कशी प्रोड्यूस करू शकतो आपण. प्रोड्यूस म्हणजे आपण कन्वर्टच करतो आहे, आपण एनर्जी कधी प्रोड्यूस नाही करत, आपण कन्वर्ट करतो. मग ते जे आहे, ती जे थिंकिंग कॅपेबिलिटी आहे ती असते तुझ्या बॉडीमधली विज्ञानमय कोश. म्हणजे तुझी बॉडी एक आउट ऑफ द बॉक्स काम करते. आणि लास्ट असतं आनंदमय कोश. हे तुझ्या बॉडीमध्ये सगळ्यात आतमधली लेअर आहे, म्हणजे याला इंग्लिशमध्ये बोलू शकतो ब्लिस. म्हणजे बाहेरून काही पण होऊ दे, तू तुझा खुश राहू शकतो, तुला बाहेरच्या गोष्टी एफेक्ट नाही करत. तुला सपोज चालता चालता ठोकर लागली, तुझं ब्रेन काय सांगणार की तुझी चूक आहे, तू बरोबर बघून चाललं नाही. हार्ट काय करणार, तुला म्हणणार की अरे यार आता लागला आहे तर तिथे काहीतरी कर, औषधी लाव वगैरे. पण जर तुझा आनंदमय कोश काय करतो माहिती आहे का, तुझ्या बॉडीला अशी हे देतो, म्हणजे सिग्नल्स देतो अशा की ठीक आहे चल लागलं ना, एवढं काय, एवढं थोडी लागलं ना, पायाला लागलं तर असं थोडी की पाय तुटला, आणि पाय तुटला म्हणजे असं थोडी येतं की माणूस जगायचं विसरून जातो. एंड नाही ना. म्हणजे हे तुझ्या बॉडीमधलं असं फ्यूल आहे की ते तुला मूव्ह ऑन करायला हेल्प करतं. मग जेव्हा एक माणूस मरतो आपण काय करतो, त्याची अन्नमय कोश आपण क्रश करून टाकतो, म्हणजे क्रिमेट करून टाकतो, जाळतो किंवा बरी करतो. आता जाळायचं काय आणि बरी काय करायचं हे पण मी तुला सांगेल आता, जसं आपण प्रोसेसेसमध्ये पुढे जातो. तर मग आपण अन्नमय कोश आपण संपवली, ठीक आहे. त्या प्राणमय कोश तर तुझी ऑलरेडी हे झालेली आहे, म्हणजे बॉडी आता ऑफ झाली आहे म्हटल्यानंतर प्राणमय कोश ही ऑफ झाली आहे कम्प्लिटली. मनोमय कोश, तुझी बॉडी थोड्या वेळासाठी फील करू शकते गोष्टी, ते जसे जसे प्राणवायूज बाहेर पडतात तर त्यासोबत मग ते मनोमय कोश पण शांत होते. विज्ञानमय कोश ती असते, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश हे तुझ्या कर्मिक सायकलवरती डिपेंड करतात. आता कसं आपल्याला माहिती आहे, तुझ्यासोबत काही चुकीचं घडल्यानंतर तू परत त्यासोबत चुकीचं करशील, म्हणजे तू तुझ्या आनंदमय कोशला एफेक्ट करतोय, म्हणजेच तुझं कर्मिक सायकल चुकते आहे. जेव्हा एक माणूस मरतो त्याच्या 3 कोश तर कम्प्लिटली क्रश होऊन जातात,
पण या ज्या शेवटच्या ज्या 2 असतात ह्या तुझ्या नेक्स्ट बर्थवरती म्हणजे हे निर्णय घेतील की नेक्स्ट बर्थमध्ये काय होणार आहे. मग जर तुझा कार्मिक सायकल म्हणजे तुझा प्रारब्ध कर्म जे म्हणतो आपण ते जर तुझं खूप हाय आहे म्हणजे तुला खूप गोष्टी फेडायच्या आहेत आणि ते तुला आता पॉसिबलच नाही आहे फेडायला, म्हणजे काही गोष्टी असतात ना की जे आपण फेडूच नाही शकत, मग ते तुझ्या पुढच्या जन्माला तुला लागून येतील. मग असं होतं की कधी कधी त्या मुलाला जन्म घेताना पण खूप त्रास होतो. बरं. पण काय होतं मग त्याला स्टार्टिंगचे दिवसांमध्ये तो त्रास निघून जात होतो, म्हणजे तो त्रास होतो त्याला, नंतर तो त्याच्यातून बाहेर पडतो. मग त्याला एक वेगळीच असं म्हणजे काय म्हणतो त्याला, तो एक वेगळीच लाईफ जगायला सुरू करतो. तो ते सगळं मागचं मागे सोडून दिलेलं असतं त्यानं. म्हणजे आता एखादा मुलगा आहे त्याला पहिले 5 वर्ष चालतच नसेल येत मे बी. म्हणजे मुलं कसे 1-1.5-2 वर्ष झाले की चालायला शिकतात ना, त्याला येतच नाही 5 वर्षापर्यंत चालायला, पण तो 5 वर्षानंतर बाहेर चालायला लागला आणि डायरेक्ट ॲथलीटच बनला आणि मेडल वगैरे जिंकतोय. या लेवलला लोक जातात. म्हणजे त्याचं काय झालं, त्याच्या मागच्या जन्माचे कर्म जे होते ते त्याचे या जन्माच्या सुरुवातीला फेडले गेले. समजलं ना, असं होतं. आणि मग आता तुला समजलं की डेथची प्रोसेस कशी होते. तुझ्या या लेयर्स असतात, या लेयर्स ऑफ होत जातात. या लेयर्स तुला ठरवतात, म्हणजे तुझा आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, याच्यावरून जर एखादा आहे ज्याला समजतं की आता म्हणजे जो या 5 लेयर्सला एक्झामिन करू शकतो, तो सांगू शकतो की हा पर्सन कम्प्लिटली डेड आहे. म्हणजे आता जे साधू असतात बघ, काय लोक असतात की त्यांना ना म्हणजे ते त्यांची इतकी प्रॅक्टिस असते योगमध्ये, इतकी प्रॅक्टिस असते की ते स्टील बसले की त्यांना तू कोणती पण मशीन लाव, तुला फ्लॅट लाईनच येणार. असं पण असतं. म्हणजे आता सपोज आता एक आहेत आपल्या इथे, मी नाव नाही घेत, त्यांना एक US मधल्या टीमने बोलवलं होतं. त्यांना ते गामा रेस चेक करायचे होते. हे इंटरनेटवर आहे. हां इंटरनेटवर आहे, बुकमध्ये पण आहे. मी बुक पण ज्याला कोणाला बुकचा रेफरन्स पाहिजे असेल ते मला DM करू शकतात. तर त्यांना USच्या टीमने बोलवलं होतं, त्यांच्यावर गामा रेसचं करायचं होतं, टेस्ट करायचं होतं. मग ते गेले तिथे. मग ते बोलले की हां ठीक आहे करा, काय करायचं आहे तर. मग त्यांनी यांना काय केलं, एक 14 इलेक्ट्रोड लावले बॉडीमध्ये टेस्ट करायला. मग बोलले आता तुम्ही मेडिटेट करा. मग ते बोलले की अरे मला नाही माहीत मेडिटेशन कसं करतात तर. मग ते बोलले की अरे पण तुम्ही तर लोकांना शिकवता ना मेडिटेशन करायला. बोलतात नाही मी नाही शिकवत कोणाला. मग तो त्यांना ते म्हणजे जे आहेत गेस्ट त्यांचे ते त्या टीमला क्वेश्चन करतात, तुम्ही सांगा मेडिटेशन म्हणजे काय. ते म्हणतात आम्हाला पण नाही माहिती. म्हणतात अरे तुम्ही तर सायंटिस्ट आहात ना, तुम्हाला तर माहीत पाहिजे ना मेडिटेशन हा टर्म कुठून आला. मग हे म्हणतात की मी फक्त लोकांना असं स्थिर बसायला सांगतो, तुम्ही स्थिर बसा, विचार नका करू, काहीच तुमचे सगळे बॉडी पार्ट्स बंद करण्याचा ट्राय करा, फक्त तुमचं रेस्पिरेशन चालू असलं पाहिजे. म्हणून बोलतात मेडिटेशन करताना तुम्ही काही खाल्लेलं पण नसावं, नाही तर मग तुमचं पोट काम करत राहील. मेन सगळ्यात टफ काय माहिती आहे का, थॉट प्रोसेस बंद करणं. आपण झोपलेलं असताना पण आपली थॉट प्रोसेस सुरूच असते. ती जर तुम्हाला बंद करता आली ना तर खरं अर्थात तुम्ही मेडिटेट करताय. मग ते म्हणतात की ठीक आहे आता तुम्ही म्हणता स्थिर बसणंच आहे मेडिटेशन, तर मग स्थिर बसा. मग हे बोलतात ठीक आहे. त्यांना ते इलेक्ट्रोड घालतात 14 आणि स्थिर बसतात. 15-20 मिनिटांनंतर ते काय करतात माहिती आहे का, ते बघ तो असा असतो बघ इन्स्ट्रुमेंट असतो, डॉक्टर्सचा ते असं गुडघ्यावरती मारतात चेक करायला. त्या इन्स्ट्रुमेंटनी त्यांच्या गुडघ्यावरती टॅप करतात. हे थोड्या वेळपर्यंत सहन करतात, थोड्या वेळपर्यंत सहन करतात आणि थोड्या वेळानंतर मग ते उठतात आणि हसतात आणि बोलतात की मी काही चुकीचं केलं आहे का की तुम्ही मला मारताय गुडघ्यावरती. ते बोलतात नाही आम्ही चेक करत होतो की तुम्ही आहात की नाही आहात. हे म्हणतात की अरे असं का विचारता तुम्ही. नाही म्हणजे आम्हाला असं वाटलं तुम्ही गेलात, तुम्ही मेलात. म्हणजे मेलात म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला. तर ते सायंटिस्ट बोलतात की आम्हाला असा प्रश्न पडला आहे की तुम्ही मेला म्हणजे इफ यू आर डेड और यू आर ब्रेन डेड. तो जो असतो पर्सन तो हसतो आणि म्हणतो की मी आय एम डेड, मी हेच स्वीकारतो. असं ब्रेन डेड वगैरे जर तुम्ही म्हणणार तर तुम्ही माझी इन्सल्ट करताय मला असं वाटेल, तर मी मेलो असं समजेल. तर मग ते म्हणतात की हां
पण शॉकिंग आहे, आम्हाला पहिले वाटलं की आमच्याच मशीनमध्ये काही इश्यू आहे का. त्यांना त्यांच्या मशीनमध्ये पल्स वगैरे नव्हते दिसत. हां, म्हणजे ते बोलतात की आम्हाला कम्प्लिटली जे त्यांच्या होत्या काहीतरी 4 लाईन्स असतात ते चेक करतात, 4ही लाईन फ्लॅट. हे कोणते होते, म्हणजे कोण होते, नाव सांगितलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण इंटरनेटवर ऑलरेडी अवेलेबल आहे. सद्गुरू आहेत बघ, ईशा फाउंडेशनचे ज्यांनी फाउंड केलं ते आदियोगीचं स्टॅच्यू आहे बघ कोयंबतूरमध्ये, त्यांच्यावर असं झालंय आणि हे इंटरनेटवर रिसर्च पब्लिक आहे. हां आहे. तर लिटरली म्हणजे ते शॉकमध्ये असतात, ते जिथे जेवढे सायंटिस्ट असतात ना ते सगळे. ते बोलतात तुम्ही कसं केलं हे, तर ते म्हणतात मला नाही माहिती मी कसं केलं. तर म्हणजे योग तुम्हाला त्या लेवलवर घेऊन जाऊ शकतो की तुम्ही तुमच्या बॉडीमधले सगळे म्हणजे थॉट प्रोसेसपासून सगळं बंद करू शकता. त्यांना फक्त हार्टची पल्स येत होती, पण त्यांना हार्टची पल्स नकोच होती म्हणून त्यांनी हार्टवर इलेक्ट्रोड लावलाच नाही. हृदय चालू होतं त्यांचं. हां, बाकी सर्व हृदय मला सांग, तू काही खायचं की नाही हे तू डिसाईड करू शकतो, म्हणजे कोणती ॲक्टिव्हिटी करायची की नाही करायची हे तू डिसाईड करू शकतो, पण हार्टला तू ऑर्डर नाही देऊ शकत की थांब. तो जेव्हा त्याला त्याची वेळ येईल तेव्हा थांबेल. म्हणजे लिटरली आता आपण म्हणतो जर तुला सू आली असेल एक्झाम्पल म्हणून, आपण थांबू शकतो ना थोड्या वेळासाठी. जर आपल्या जागा नाही आहे सपोज, थांबू शकतो. आपण थांबू शकतो, आपल्याकडे आहे तो ऑप्शन आहे, पण तू हार्टला नाही बोलू शकत की थांब. इव्हन आपण श्वास पण थांबू शकतो. तू कर ना, तू ब्रिदिंग कंट्रोल असेल तर तू 1 मिनिटपर्यंत तू श्वास थांबवू शकतो. पण तू फक्त एक हार्टच असं असतो ज्याला आपण नाही देऊ शकत ऑर्डर की थांब म्हणून. तर ते आणि त्यांना ते हार्टचं पाहिजेच नव्हतं, त्यांनी हार्टवर इलेक्ट्रोड लावलाच नव्हता. त्यांनी इलेक्ट्रोड लावला होता ब्रेनवरती आणि बाकी मसल्सवरती. तर त्यांच्या लिटरली बॉडीमध्ये पल्स रेट येत होती पण बाकी सगळं ऑफ होतं, कोमासारखं. ते बोलत होते आम्हाला असं वाटलं की तुम्ही गेलात. म्हणजे ह्या लेवलवर त्यांच्या या लेवलवर ती जाऊ शकतो, एनलाइट झाले. एनलाइटन होऊ शकतात लोक. बापरे. आणि भाई लास्ट टाइम आपण एक टॉपिक घेतलेला ज्यावर आपण रील बनवली आणि ती रील बऱ्यापैकी व्हायरल गेलेली, मला वाटतं 7-8 मिलियन काहीतरी व्ह्यूज गेलेले. आणि त्यावर लोकांची खूप पोलार अपोजिट व्ह्यूज होते, कमेंट्स होते की काही लोक कम्प्लिटली या गोष्टीपासून ॲग्री करत होते तर काही लोक कम्प्लिटली डिनाय करत होती. ते म्हणजे ते आपण वायूंबद्दल बोललेलो, तर ते नक्की काय आहे, वायू हा प्रकार काय आहे, ह्यावर आपण जरा आज डिटेलमध्ये बोलूया. चालेल. तर बघ, आता जसं मी तुला सांगितलं की 5 कोश असतात बॉडीमध्ये, त्यातला जो सगळ्यात म्हणजे मेन जो कोश असतो तो म्हणजे प्राणमय कोश. तर प्राण आपण म्हणतो ना बॉडीमध्ये प्राण असतात, तर हे एक नसून हे 5 असतात, म्हणजे पंचप्राण बोलतात त्याला. आता त्याला असं म्हणजे सॉफिस्टिकेटेड बोलायला गेलं तर 5 वायू पकड. तर त्या वायूंचे नावं मी तुला लास्ट टाइम पण सांगितलं होते. पहिला असतो समान वायू, मग असतो उडान वायू, त्याच्यानंतर असतो मग प्राणवायू, अपानवायू आणि व्यानवायू. तर आता जर एक माणूस मेला आहे तर सगळ्यात पहिले काय होईल, तर एक 0 मिनिट्स म्हणजे त्याची ब्रेथ स्टॉप झाली आहे, त्याचा हार्ट स्टॉप झाला आहे. ठीक आहे. तर 0 to 24 मिनिट्सपर्यंत सगळ्यात पहिला जो वायू बॉडीमधून बाहेर पडतो तो असतो समान वायू. वायू म्हणजे काय असतो कॉन्सेप्ट हे जरा तुझा? आता वायू म्हणजे माहिती आहे का तुला सांगतो, आता तुझ्या बॉडीमध्ये एनर्जी, जसं आपण बोललो एनर्जी आहे तुझ्या बॉडीमध्ये. आता डिझेल इंजिनचं एक्झाम्पल घे. आता सपोज एक डिझेल इंजिन आहे ज्याच्यामधून धूर निघतो बघ. इलेक्ट्रिक इंजिन नाही बोलत आहे मी, डिझेल इंजिन. आता जर एक डिझेल इंजिन 8-12 तासापासून काम करत आहे आणि लोको पायलटने इंजिन बंद केलं आणि तो घरी गेला, पण असं होतं का की त्याने चाबी बंद केल्या इंजिन एकदम शांत झालं आहे? हळूहळू ते थंड होतं. इंजिनला थंड, एक कूलिंग पिरियड असतो, त्याला एक लागतं 2-3 तास लागतात त्याला कम्प्लिटली ऑफ व्हायला, कारण त्याच्यामध्ये कूलंट कंटिन्युअसली फिरत असतो. तो इंजिन जरी स्टॉप झाला आहे त्याच्यामधून फ्यूम्स निघायचे बंद झाले आहेत. ठीक आहे. आता तो कोणतंच एक मोटर वर्क करत नाही आहे, पण तरी त्याचं कूलिंग सिस्टीम चालू असते. तशीच बॉडीची पण एक असती, एक म्हणजे काय म्हणतात त्याला, स्थिर करते बॉडीला ती. तर ते असं वायू असतात आपल्या बॉडीमध्ये 5 प्रकारचे, जे काय करतात हळूहळू बॉडीमधून बाहेर पडतात. तर आता सगळ्यात पहिला असतो समान वायू, त्याला समत प्राण बोलतात. समान म्हणजे काय की तो आता म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर तो बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा कूल किंवा जास्त हे करायचं काम त्याचं असतं.
सपोज आता तू खूप थंड जागेवर गेलाय तर तुझी बॉडी ऑटोमॅटिकली गरम होईल तिथे. जर तू खूप हॉट टेम्परेचरमध्ये गेला तर तुझी बॉडी ऑटोमॅटिकली कूल व्हायला लागते. ते हे काम समान वायूचं असतं. मग जेव्हा एक बॉडी म्हणजे एक माणूस डेड झालाय म्हणजे त्याचं रेस्पिरेशन थांबलाय, त्याची हार्टबीट थांबली आहे, त्यानंतर काय होतं 0 to 24 मिनिटापर्यंत त्याची बॉडी गरम असते. अच्छा. 24 मिनिटानंतर म्हणजे त्या 24व्या मिनिटापर्यंत ती बॉडी हळूहळू गार व्हायला लागते आणि 24 मिनिटानंतर ती तुला कम्प्लिटली गार फील होणार. ठीक आहे. तर हा जो समान वायू हा 24 मिनिट म्हणजे मेल्यानंतर पण हा 24 मिनिटापर्यंत तो बाहेर निघत असतो हळूहळू करून. बरं. त्याच्यासोबतच जो बाहेर पडतो तो असतो प्राणवायू, जो मेन बॉडीमधला एलिमेंट आहे, जो सगळं काही वर्किंग चालवत आहे ते. तर त्याला बाहेर निघायला एक साधारणतः 60 मिनटं लागतात. एक 48 ते 60 मिनटापर्यंत तो प्राणवायू कम्प्लिटली बाहेर पडतो. त्याच्यानंतर असतो उडानवायू. तर उडानवायूला कसं असतं माहिती आहे का, म्हणजे उडानवायू आपल्या बॉडीमध्ये बायन्सीचं काम करतं. आता बायन्सी एक सायंटिफिक टर्म आहे. म्हणजे कसं की जर तू एक एक्झाम्पल घे, तू विहिरीमध्ये बकेट टाकली आहे, जोपर्यंत बकेट पाण्याच्या खाली आहे ती भरलेली आहे पूर्णपणे, पण जोपर्यंत पाण्यामध्ये आहे तोपर्यंत तुला ती खेचायला सोपी जाईल. पाण्याच्या बाहेर आल्यानंतर ती तुला जड वाटते. का? कारण तो पाणी त्याच्यावरती बायंड फोर्स अप्लाय करत असतं. बरोबर. मग त्याचं अजून एक उदाहरण आहे की बघ, तू एखाद्या जिवंत माणसाला इझिली उचलू शकतो तू, पण तेच एक सपोज मेलेला आहे डेड बॉडी, तिला उचलायला 4-5 माणसं लागतात, किमान 2 तरी लागतातच, एक जण उचलू नाही शकत. आणि या उडानवायूवरती इंडियापेक्षा जास्त चायनाचे लोक विश्वास ठेवतात आणि त्याच्यावरती वर्क करतात. का? कारण ते लोक मार्शल आर्ट्ससाठी त्यांना उडानवायूवरती करावंच लागतं, म्हणजे एक मास्टरी करावं लागते उडानवायूवरती, त्याचा कंट्रोल घ्यावा लागतो. ते इतके मास्टर होतात, जसं मूवीजमध्ये दाखवतात बघ, ते लोक उडतात असे, फ्लोट करतात हवेत. मंक्स असतात बघ, चायनीज मंक्स हवेत फ्लोट करतात. तेवढं तर नाही होत म्हणजे एक रियालिटीमध्ये, पण ते इतके असतं की ते मार्शल आर्ट्समध्ये इतके त्यांचा उडानवायूवरती कंट्रोल होतो की ती किती पण उंच उडी मारू शकतात. बरोबर. आता विचार कर ना, एक 80 किलोची बॉडी तुला हवेत उचलायची आहे, किती तुला फोर्स पाहिजे, किती कंट्रोल पाहिजे. बरोबर. असंच आपल्या इथे योगिक कल्चरमध्ये काय होतं माहिती आहे का, समान वायूवरती लोक कंट्रोल करतात. तू बघ, तू सपोज एकदम हिमालय वगैरेमध्ये गेला ना, तिथे तुला साधूच दिसतील, ते काहीच घालत नाही अंगावरती, पण तरी एवढ्या थंड वातावरणात, एवढ्या बर्फामध्ये पण ते बिना कपड्याचे, चप्पल न घालता आरामशीर फिरतात, त्यांना काहीच वाटत नाही. आणि ते साधू आपल्या इकडच्या 50 डिग्रीच्या गरमीमध्ये पण आरामशीर राहू शकतात, कारण त्यांचा ते समान वायूवरती तेवढा कंट्रोल असतो. असं नाही की त्यांना फील नाही होत, पण त्यांचा एवढा कंट्रोल आहे की ते वाढवू शकतात तेवढी त्यांची पॉवर. म्हणून आपण बघतो ना, मागे एक क्लिप मला वाटतं व्हायरल झाली होती की एक अघोरी असं हिमालयामध्ये एकटाच फिरत होता, काहीच घातलं नव्हतं. ते असते समान वायू. आणि हा उडान वायू झाला. त्याच्यानंतर काय असं माहिती का, अपान वायू असतं. अपान वायू आपल्या बॉडीमध्ये सेन्सरी ऑर्गन्सचं काम करतो, म्हणजे सेन्सरी ऑर्गन्सना तो चालवतो. जसं आता तुला टच केलाय तर तुला फील होत आहे ना, हे काम अपान वायू करतो. बरं. म्हणून बघ, आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं की मुर्द्याला आग दिल्यानंतर तो ऑटोमॅटिकली उठून उभा राहतो. त्याच्यावरती लोक बोलले होते रिगर मॉर्टिस असतं आणि बॉडीमधले ते गॅसेस रिलीज होतात हे ते. तर पण ते झालंच आहे, ते तर सायंटिफिक टर्म्स आहेत ना. आताच आपण थोड्या पहिले डिस्कस केलं की सायन्स अजून सांगू नाही शकला की कम्प्लीट डेथ काय असते. म्हणजे मी कसं बघतो की सायन्सनी काही गोष्टी डिस्कवर केल्यात. आता आपण किती, म्हणजे मला वाटतं सायन्स किती मे बी 2000-3000 वर्ष जुना असेल पकड, पण आपले जे वेदास आहेत ते किती जुने आहेत आणि ते अजून डिस्कवर करताय. जसं आता फोन किंवा मोबाईल आहे, आपण थोडी ना बोलू शकतो की 200 वर्षापूर्वी कोणी विचार केला असेल की एका क्लिकवर कोणाला व्हिडिओ कॉल करू शकतो. ते तर विथ टाइम डिस्कवर केलंय. मग अशा कित्येक गोष्टी असेल जे अजून डिस्कवर झाले नाही आहेत आणि म्हणून आपण त्याला डिनाय करतो एक्सेप्ट करण्यापेक्षा. तेच म्हणजे आपण डिस्कवर, तेच म्हणतो ना, डिस्कवर कोणती गोष्ट होते की जे ऑलरेडी आहे. हो, असं नाही की आपण काहीतरी नवीन तयार करतोय. या थिअरीज तर किती वर्ष जुन्या आहेत ऑलरेडी. मी तर बघतो आपल्या काही पुराणांमध्ये त्या लोकांनी विमान वगैरे कसे बनतात ते सांगितलंय. ते त्या काळी
म्हणजे विचार करणं. हो, ते तर आता बनवतोय आपण. सो ते झालं. आणि मग त्यानंतर लास्ट येतो व्यानवायू. अपानवायूचं मी तुला सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये सेन्सरी ऑर्गन, म्हणजे तर भूक मग लागते तर खाणं, हां, हे सगळं काही तो कंट्रोल करतो. तर मग एक साधारणतः उडानवायू तुला सांगितलं मी 6 ते 8 तासानंतर उडानवायू बॉडीमधून निघून जातो. ते सेन्सरी ऑर्गन्स एक 18 ते 20 तास आपली बॉडी सेन्स करू शकते. म्हणून ते बोलतात डोळे वगैरे पटकन. डोळे वगैरे डोनेट तर करू शकतो आपण, ते त्यांची एक लिमिट दिलेली आहे. म्हणजे तुमचे डोळे किती चांगले आहेत त्याच्यावर पण डिपेंड करतं की ते किती तासात डोनेट झाले पाहिजे. ते जे लोक ऑर्गन डोनेट करतात ते आधीच एक कॉन्ट्रॅक्ट साईन करतात आणि त्यांचे सगळे चेक्स झालेले असतात. तर जे ते अपानवायूचं मी तुला बोलत होतो, तर त्याच्यामध्ये बघ मी तुला बोललो होतो की मला एक अघोरी बोलला होता काशीमध्ये की मी बोटं हलताना बघितले आहेत. ते त्याच्यामुळेच होतं, कारण ते रिलीज होतं ना बॉडीमधून रिलीज होत आहे, तर तो काहीतरी तर हालचाल होईलच ना. असं नाही ना की ते तिथल्या तिथून निघत आहे बाहेर. ते एक प्रोसेस आहे. तुला सांगितलं मी 9 ओरिफाईसमधूनच ते बाहेर पडतात. तर ते त्या रूट थ्रूच ते बाहेर पडत असतात. त्याच्यामुळे मग ते हालचाल होते थोडीफार. बरोबर. आणि लास्ट होता व्यानवायू. व्यानवायू काय करतो माहिती आहे का, आपल्या बॉडीमध्ये एक प्रिझर्वेटिव्हचं काम करतो. म्हणजे जर आता बघ तिकडे इजिप्त वगैरेमध्ये ते लोक बॉडीज प्रिझर्व करतात, मम्मी बनवतात. ते ॲक्च्युली काय करतात, ते बॉडीला बाहेरून कोट करतात, पण बॉडी आतमधून तर डिके होऊ शकते ना. ट्रू, हे की नाही, आतमधून सोडू शकते. तुम्ही बाहेरून काही पण लावा, तो आतमधून तर डिके होईलच ना. आणि जर तुम्ही आतमध्ये काहीतरी टाकताय तर ते कुठून ना कुठून बाहेर पडायचं मार्ग शोधणारच आहे. म्हणून मग तिथले काय करतात, त्या लोकांनी ऑलरेडी या प्रॅक्टिसेस फॉलो केल्या होत्या की व्यानवायूला कसं कंट्रोल करायचं की तुमच्या बॉडीज वर्षानुवर्ष चांगल्या राहतील. मग त्यांच्या बॉडी राहतात चांगले? हो, वर्षानुवर्ष. किती येतं, किती जुने आहेत बघ ना. इजिप्तचे पिरामिड तर किती वर्ष जुने आहेत. मम्मीज काढून ते लोक ते मम्मीज काढून, मग त्यांना काय होतं, कधी कधी मम्मीजमध्ये मम्मी चांगली असते पण त्याच्यावरती बॅक्टेरियाज वगैरे एफेक्ट करतात. बरोबर. हे 5 जेव्हा वायू बॉडीमधून निघतात, आणि व्यानवायू जो असतो ना तो खूप दिवस राहतो. म्हणजे लिटरली तो 48 ते 90 दिवसापर्यंत बॉडीमध्ये राहतो. व्यानवायू जो प्रिझर्वेटिव्हचं काम करतो ना बॉडीला सडू देत नाही, तो एक 48 ते 90 दिवसापर्यंत बॉडीमध्ये राहतो. पण त्याच्या पण केसेस आहेत, म्हणजे ज्यांना त्याच्यावर कंट्रोल आहे. जर आता एखादा खूप एनलायटन माणूस आहे, त्याच्या बॉडीवरती त्याच्या व्यानवायूवरती इतका कंट्रोल असतो की त्याच्या बॉडीतून त्याचा सोल निघाला की त्याची बॉडी अख्खी डिकम्पोज होते, तर त्याच्या हाडं पण सापडत नाहीत, फक्त तुला पाणी सापडेल. म्हणजे ते जे पंचतत्व असतात ना त्यापैकी कोणत्या तरी एका तत्वामध्ये बॉडीला कन्वर्ट करून टाकतात. समजलं. मग मी बोललो ना, जे जंगलात जाऊन संन्यास घेतात आणि जंगलात जातात आणि मग नंतर ते सापडतच नाहीत कधी, तर तशा लोकांचे मग हाडं पण नाही सापडत कधी कधी. बापरे. म्हणजे ते काय करतात, मग त्यांची बॉडीमधून सोल निघाल्याच्या एक 24 तास किंवा 48 तास मध्ये त्यांची बॉडी अख्खी डिकम्पोज होऊन जाते पूर्ण. आणि ज्यांना त्याच्यावर कंट्रोल नसतो ना, त्या म्हणजे नॉर्मल केसेसमध्ये 48 ते 90 दिवसापर्यंत तो व्यानवायू बॉडीमध्ये राहतो. पण मग काय होतं, हळूहळू डिकेइंग स्टार्ट होते. तर 24 ते 90 डेजपर्यंत व्यानवायू बॉडीमध्ये राहतो, पण डिकेइंग स्टार्ट होऊन जाते, सडायला लागते बॉडी सडायला लागते. पण ती बॉडी कम्प्लिटली सडायला तिला 90 दिवस. म्हणून आपले ते काय करतात माहिती आहे का, आता मग या ज्या वायूच्या बेसिसवर बघ, मोस्टली क्रिमेशन लगेच करत नाही. म्हणजे कोणी जर मेला असेल तर त्याला लगेच क्रिमेशन करत नाही. कारण काय करतात, एक थांबतात, 1.5 तास तरी थांबतात, कारण 1.5 तास लागतो प्राणवायूला कम्प्लिटली बॉडीमधून निघायला. आता लोक हे पण बोलतात की असं थोडी असतं की एकदा मेला तर मेला, म्हणजे वायू नाही राहतो, वायू निघत असतो, त्याला तेवढा टाईम लागतो 1.5 तास. मग बघ ना, CPR वगैरे नाहीत का, आपण म्हणतो हा माणूस आत्ताच मेला आहे, पण डॉक्टर त्याला जिवंत करू शकतात ना. त्याला इलेक्ट्रिक शॉक्स वगैरे देतात, नाही तर ते CPR देतात चेस्टवरती प्रेस करून, किंवा मग माउथ टू माउथ त्याला ऑक्सिजन द्यायचं ट्राय करतात. ते एक काय करतात, एक पंप करायला बघतात बॉडीला, जात असतो त्याला परत थांबवतात. राईट. मग तेव्हा तो माणूस जिवंत होतो ना. भले तो मेलेला आपण म्हणतो की हा मेला, तो होतो जिवंत. ट्रू. तर म्हणजे हा कन्सेप्ट असतो. म्हणजे वायू अशा प्रकारे बाहेर पडतात. समान वायू बाहेर पडतो. समान वायू एकदा बाहेर पडल्यानंतर अख्खी बॉडी गार होऊन जाते, पूर्ण गार. तो पूर्ण असं म्हणजे रूम टेम्परेचरपेक्षा पण गार होते ती बॉडी.
थंड पडते. एकदा प्राणवायू बाहेर पडल्यानंतर मग तुला काहीच असे म्हणजे काहीच फील नाही करत ती बॉडी. बरं. बॉडीला तू काही पण कर, चटका दे, काही पण कर, त्याच्या आधीपर्यंत ती करू शकते. म्हणजे होतं कधी कधी की रिफ्लेक्सेस असतात सुरू, त्यानंतर असं उडाणवायू नंतर बॉडीचं वेट वाढतं. अच्छा, जड होते पूर्ण. म्हणजे ती नॉर्मल वेट असतो मग तिचा, जो वेट आपल्याला फील होईल. तोपर्यंत जिवंत माणसाचा वेट तुला फील नाही होणार. बरोबर. त्यानंतर अपानवायू आणि व्यानवायू असे हे 5 वायू या प्रकारे बाहेर पडतात. बरं. अजून एक भाई मला विचारायचं होतं, अजून एक प्रश्न होता. ते म्हणजे आपण मागे जसं मगाशी बोललेलो की जे आपले रिच्युअल्स असतात हिंदुइझममध्ये जे मेल्यानंतर केले जातात, ज्याबद्दल आपण जास्त बोलत नाही, तसं कोणाला माहिती पण नाही आहे जास्त. जी यंग जनरेशन आहेत त्यांना तर याच्यात माहिती नाही. आता ते की तुझा इंटरेस्ट आहे, तू वाचतोस वगैरे, जे आपले, कारण आपल्या इकडे कोण जातं तर जे आपले मोठे आहेत तेच बघतात. ठीक आहे. तर ते काय असतं म्हणजे आता असं बोललं आता की मेल्यानंतर ही 13 दिवसांपर्यंत एखाद्याची सोल, एखाद्याची आत्मा ही पृथ्वीवर असते आणि 13व्या झाल्यानंतर ते जातात. तर ते सर्व काय असतं, त्याचे रिच्युअल्स कोणत्या प्रकारे, कसं, कशाला करतात ते? तर कसं होतं माहिती आहे का, आता एक जण मेल आहे तर सगळ्यात पहिले काय करतात माहिती आहे का, त्याची बॉडीला ग्राउंडवरती ठेवतात. बघितलं असेल तू, कोणी क्वार्टर मेला तर त्याला लगेच ग्राउंडवर ठेवतात. कारण का आधीच्या काळात कसं व्हायचं माहिती आहे का, तुला माहिती आहे सॉईल एक हिलिंग एजंट आहे. आपल्याला सहसा आधी लागलं तर लगेच माती लावायची तिथे. अच्छा. म्हणजे ते हिल होतं. सॉईलमध्ये हिलिंग एजंट्स असतात. मग ते कसे करायचे की सॉईलवरती जर त्याला ठेवलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते वायू जे बॉडीमधून बाहेर निघायला बघतात ना ते नाही निघत. म्हणजे सॉईल त्यांना रिजनरेट करते की थांब. आणि आधी खूप वेळा असं व्हायचं की ते बॉडीमधून निघत असताना ते जिवंत व्हायचे लोक, त्यांना जमिनीवर ठेवल्यावर. म्हणून अगोदर असं बोलायचे की जमिनीवर झोपायला पाहिजे. आपण लास्ट पॉडकास्टमध्ये डिस्कस केलं होतं बघ, तो ड्रीमवाला जो इश्यू हे होता विषय, की आपण झोपलेलं असताना आपला प्राणवायू फिरत असतो. प्राणवायू ॲक्च्युली नसतो फिरत, त्याचा अंश फिरत असतो. म्हणजे त्याची एक मेमरी असते. आता मेमरी लेन असते आपल्या बॉडीमध्ये, 8 प्रकारचे मेमरीज असतात. ते पण आपण डिस्कस करूच. त्या 8 प्रकारच्या मेमरीज असतात ना, तर त्या मेमरीचे ते या प्राणवायूचे अंश आहेत, ते फिरत असतात. ते जे एक्सपिरियन्स येतात ते सिग्नल बॉडीला पाठवतात. बरं. म्हणजे झोपलेलं असताना पण आपण एंटरटेन होत राहतो, विचार करत राहतो. आपण विचार नाही, म्हणजे आपण असं विचार करण्यापेक्षा आपण बघत राहतो. हो, विचार नाही करत पण आपण बघत राहतो. राईट. तर जमिनीवर ठेवल्यानंतर तो मनुष्य परत उठून उभा राहतो. म्हणजे तो परत जिवंत होऊ शकतो. आणि असं झालंय का? असं खूप वेळा झालं. म्हणून तर मग मेल्यानंतर सगळ्यात पहिले जमिनीवर ठेवतात की बघू झाला तर झाला जिवंत. पण आता आजकाल कसं आहे, कॉन्क्रीटचे म्हणजे सगळे कॉन्क्रीटचं आहे अपार्टमेंट वगैरे, असं ग्राउंड नाही ना. लोकांच्या घरात अंगण असेल तर मग अंगणात ठेवतात, पण आजकाल अंगण राहिलंच नाही ना. मग कॉन्क्रीट आणि कॉट वगैरे ठेवल्यामुळे नाही होत. ती रिजनरेटिव्ह पॉवर फक्त सॉईलमध्ये असते. त्याच्यानंतर काय करतात माहिती आहे का, सगळ्यात पहिले अंगठे बांधतात. बरोबर. तुला माहिती आहे का डेड बॉडीचे अंगठे का बांधतात? तर का बांधतात? तुला मी 9 ओरिफिस सांगितले ज्याच्यामधून सोल बाहेर पडतो. बरोबर. डोळे, कान, तोंड. मोस्टली काय होतं माहिती आहे का, जर तुमचं कर्म, मोस्टली जे लोक, म्हणजे आता आजकाल कसं आहे, कर्माचं चक्र लोकांचा, म्हणजे तुला सांगितलं कर्म सायकल सगळ्यांची कमीच आहे. म्हणजे जास्त चांगले कर्म नाहीच. अशा लोकांचा मोस्टली सोल जो असतो तो मूलाधार चक्रमधून बाहेर पडतो, खालच्या बाजूने. म्हणजे त्यांच्या ॲनल किंवा युरिनरी ट्रॅक्टच्या ओपनिंग थ्रू बाहेर पडतो. मग जेव्हा आपण अंगठे बांधतो ना तेव्हा ते दोन्ही पण ओपनिंग बंद होतात. तू कधी ट्राय कर, तू असं झोप आणि तुझ्या कोणत्या तरी मित्राला किंवा भावाला असं बोल की माझे दोन्ही अंगठे असे पकडून ठेव आणि फील कर तुला काय वाटतं. व्ह्यूअर्सला पण सांगेल मी की ते पण करू शकतात एक्सपेरिमेंट. असं शवासनच्या पोझिशनमध्ये झोपायचं आणि दोन्ही अंगठे तुम्ही नाही टेकवायचे, कोणाला तरी सांगायचं की पकडून ठेव टाईट. तुम्ही बघा तुमचं ॲनल ओपनिंग आणि युरिनरी ट्रॅक्ट दोन्ही बंद होऊन जातात. आणि हे का करतात माहिती आहे का तुला? का माहिती आहे का, मेल्यानंतर आपला जो सोल असतो तो बॉडीच्या वरती हवर करत असतो. बरं. आणि मी तुला मगाशी सांगितलं की एनर्जीजला एनर्जीज दिसतात.
ज्या दुसऱ्या वाईट एनर्जीज असतात त्यांना ती एनर्जी दिसत असते की या बॉडीमधून म्हणजे खाली काहीतरी आहे ऑब्जेक्ट, त्यांना ओरिफिस पण दिसतात, खाली ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावरती एक एनर्जी हवर करते म्हणजे हा जस्ट मेला आहे, याच्या बॉडीमधून अजून सगळे प्राण बाहेर पडलेले नाही आहेत. तर तो त्या बॉडीमध्ये एंटर करू शकतो आणि एंटर करायचा सगळ्यात बेस्ट पाथ आहे मूलाधार चक्र. म्हणून कोणी मेला की त्याचे लगेच सगळे ओरिफिस बंद करतात, त्याच्या कानामध्ये कापूस घालतात, नाकामध्ये कापूस तर बघितलंच आहे आपण, त्याचं तोंड बंद करतात. जर त्याचं तोंड बंद नसेल तर आपल्या इथे काय करतात, एक तर तुळशीपत्र ठेवतात किंवा मग तुळशीपत्र ठेवून त्याच्या गंगाजल वगैरे टाकतात. म्हणजे काय होतं, तुझा जी अन्न नलिका असते ती बंद होऊन जाते, कारण पाणी खाली जाणार नाही ना, ते थांबेल कुठेतरी मध्ये. तुझ्या बॉडीमध्ये व्हॅक्यूम कुठे ना कुठे तयार झालंच असेल ना, ते पाणी थांबून जातं तिथेच. किंवा मग तोंडामध्ये पण हे भरतात, कापूस वगैरे टाकतात, डोळे बंद करतात आणि पायाचे अंगठे बांधतात. ही सगळ्यात पहिली स्टेप असते जमिनीवर ठेवल्यानंतर, कारण दुसरी एनर्जी बॉडीमध्ये एंटर नाही केली पाहिजे. बरं, हे कधी मी ऐकलं नव्हतं असं ह्याच्याबद्दल डिटेल्ड एवढं कधी, कारण कोण सांगत नाही ना. म्हणजे माझी कोणते पुस्तकात वाचलंय हे, जेव्हा माझी आजी वारली होती ना तेव्हा मला हा प्रश्न पडला होता की का असं करतायत म्हणे सगळेजण. मग ते कुठे वाचलेलं हे मी बुकमध्ये वाचलंय, डेथमध्ये. बरं. तर मग त्याच्या पुढे काय होतं माहिती आहे का, आता ठीक आहे त्या बॉडीला ठेवलाय, झाकून ठेवतो आपण मोस्टली, असं उघड्यावर ठेवत नाही. कारण कसं असतं माहिती आहे का, की झाकून ठेवल्यामुळे ना त्या जी ती सोल निघाली आहे बॉडीमधून ती आता तुमच्या घरातच हवर करते, तिला परत त्या बॉडीसोबत अटॅचमेंट फील नको व्हायला म्हणून आपण तिला झाकून ठेवतो. म्हणजे कसं होतं, त्या सोलला तू दिसत नाही, म्हणजे तोपर्यंत सेन्सेस असतात, 13 दिवसापर्यंतच असतात ते. म्हणजे 13 दिवसापर्यंत असं समज की तो पर्सनच आहे. 13 दिवसापर्यंत हां, त्याला सगळं फील नाही होत, पण त्याला दिसतं की लोक येत आहेत, रडत आहेत. कोणाला? जो मेला आहे, डेड बॉडीला नाही, त्याच्या सोलला. त्या सोलला, ती सोल आपल्या, ती सोल आपल्या अधूमध्ये आपल्या मध्येच असते ती, पण तिला परत अटॅचमेंट नको फील व्हायला. म्हणजे आता सपोज त्या सोलचं काही राहिलं असेल, ती परत त्या बॉडीमध्ये नको जायला. आणि ती सहसा नाहीच जात, म्हणजे खूप रेअर कंडिशनमध्ये जाते, पण मोस्टली कसं होतं की नाही जात. पण लोक येतात, रडतात, त्यांना जो शोक होतो ते तिथे व्यक्त होतात, ते गोष्टी करतात की चांगला माणूस होता, लवकर मेला, असं तसं गोष्टी बोलतात. ते सगळं तो ऐकत असतो, त्याची ती स्पिरिट ऐकत असते. हां, पण ते त्यासोबत त्याचं डिटॅचमेंट व्हायला पाहिजे म्हणून त्याला झाकून पण ठेवतात त्या बॉडीला. नंतर मग काय, एक क्लिन्झिंग प्रोसेस करतो आपण दुसऱ्या दिवशी. म्हणजे अंत्यविधी करायच्या अगोदर आपण घरी आंघोळ घालतो, ठीक आहे नाही, आंघोळ अख्ख्या बॉडीला आंघोळ घालतो, नवीन कपडे घालून देतो. ते एक आपल्याकडून रिस्पेक्ट असते त्या बॉडीला, की शेवटची गोष्ट असेल, अंगठी वगैरे त्यांच्या आवडीचं असेल, आता त्यांच्यावर कोण चष्मा घालत असेल तर ते पण. आणि मग तेच म्हणजे एक आपल्या घरून पाठवायचं तर एक शेवटची आंघोळ करून पाठवा असं. आता मोस्टली कसं, आता आधी तर कसं लोक आजारपणाने किंवा वृद्ध काळानेच मरत होते ना, मग आता वृद्ध झालाय, चालता नाही येत, म्हणून मग लोक असं व्हायचं की आंघोळ पण नव्हते करत. आणि आजार असेल तर तेव्हा पण असं असतं ना की आपण आंघोळ स्किप करतो. मग त्याच्यामुळे एक क्लिन्झिंग प्रोसेस असते की आता सगळं शुद्ध झालं आहे, आणि शुद्ध करून मग आपण त्या बॉडीला पाठवतो अंत्यविधीसाठी. बरं. आणि त्या अजून एक कधीच बघ, जर एक डेड बॉडी आहे त्याच्या अवतीभोवती कधी खायचं नाही, मोस्टली तर पाणी पण नाही प्यायचं. कारण मी तुला मगाशी बोललो की 5 तत्वामध्ये ते म्हणजे ते पार्टिकल्स नाही म्हणता येईल, पण त्याचा काहीतरी तर ते एनर्जी आहे ना, ती फूड एनर्जी आहे आपलं, आणि ती पण एक एनर्जी आहे. ट्रू. तिचा इम्पॅक्ट पडू शकतो फूडवर. म्हणून असं बोलतात की जर तिथे कोणी जर मेला आहे तर तिथे कोणी खात पित नाही. आणि बाई अजून एक आहे की एक क्वेश्चन आहे अजून की आपण आपल्या हिंदू धर्मात जेव्हा कोण माणूस जातो तर आपण त्याला कसं अग्नी देतो, काही लोकांमध्ये दफन करतात, बरी करतात. तर ते काय असतं, म्हणजे बन आणि बरी, ते त्यावर काय लिहिलं आहे आपल्या बुक्समध्ये? ॲक्च्युली माहिती आहे का, हे असं म्हणजे असं नाही, रिलिजन स्पेसिफिक नाही आहे. बरं. पहिली गोष्ट तर आपल्या याच्यात पण दफन क्रिया आहे. अच्छा.
पण ते दफन कोणाला करतात माहिती आहे का? आता सपोज एखादा माणूस आहे आणि त्याची खूप एज होती, एक 80-90 वर्ष तो जगला, किंवा तो क्षत्रिय होता, आणि आता क्षत्रियांना माहिती आहे ना, ते लढाई वगैरे करतात, तर त्यांना खूप इजा वगैरे होते, त्यांचे हाडं वगैरे तुटलेले असतात मोस्टली. असे लोक जे होते आणि खूप एल्ड लोक, म्हणजे ज्यांची खूप जास्त एज असते ते लोक, तर यांना दफन करायचे. बघ ना, क्षत्रिय लोक जे होते आधीचे झालेले, यांना सगळ्यांना दफन केलेलं आहे का? त्याच्या मागचं रिझन असं असतं की त्यांची बॉडी डिकम्पोज लवकर होते. आता जो माणूस खूप म्हातारा होता, त्याची बॉडी ऑलरेडी, त्याचे हाड वगैरे असे ढिसूळ झालेले असतात ना, ते लवकर हे होऊन जातात, डिकम्पोज होऊन जातात. तेच एखादा यंग माणूस असेल, एक 20-25 किंवा 50 वर्षाचा पकड, 50 वर्षाचा पण म्हणजे आता यंगच आहे ना, यंगच. आता 50 वर्षाचा माणूस जिवंत आहे, आपण त्याला काय म्हणतो की हा 50 वर्ष म्हणजे तो ओल्ड आहे, तो 50 years ओल्ड. पण ते जर तो मेला तर आपण काय म्हणतो, अरे यार किती लवकर मेला, म्हणजे यंगच होता तो, आहे की नाही? बरोबर. तर मग तो जर असे लोकांना, म्हणजे ज्यांची बॉडी व्हायब्रंट असते, यांना बर्न करायला पाहिजे, त्यांना अग्नी द्यायला पाहिजे. आणि जे असे आहेत की खूप म्हातारे होते तेव्हा ते मेलेत, किंवा जसं मी सांगितलं क्षत्रिय वगैरे, किंवा कोणी असं फायटर वगैरे असेल, ज्याला खूप साऱ्या बॉडीमध्ये इजा वगैरे झालेल्या आहेत, अशा लोकांना आपण दफन करू शकतो. पण आणि आता रिलिजनवर बोलायचं म्हटलं, आपल्या इकडे तर अग्नी देतच होतो. तिकडे सौदी वगैरेमध्ये जेव्हा दुसरा धर्म म्हणजे इस्लाम वगैरे जेव्हा तिकडे होता, तर तिथे सीन असं, तिकडे झाडच नाही आहेत ना, तर अग्नी द्यायला तू लाकडं कुठून आणशील? आणि तिथे कसं असं वाळू आहे फक्त, तर ते वाळूमध्ये म्हणजे खणणं खूप इझी आहे, म्हणजे तू हाताने पण माती काढू शकतो, ती वाळू सरकवू शकतो, आणि का बॉडीला ठेवायचं आणि कवर करायची परत माती. ती जेव्हा आपल्याकडे फॉलो करायला लागले ना, तर असं व्हायला लागलं की जे जनावर आहेत यांना तो वास यायला लागला बॉडीचा सळायचा. मग हे काय करायचे की ते काढायचे उकरून बॉडी खायला. मग हे असं करू नये म्हणून मग त्यांनी काय केलं की दफन करताना मग त्याच्यावरती ते असं हे बनवायचं, असं सिमेंटचं कवर बनवायचं त्याच्यावर, म्हणजे कोणी त्याला खोदलं नाही पाहिजे. किंवा मग जसं क्रिश्चियनिटीमध्ये करतात बघ, कॉफिनमध्ये त्यांना ठेवतात, ते कॉफिनमध्ये तर ती बॉडी डिकम्पोजच होत नाही, म्हणजे ती बॅक्टेरियल हे होतं, इफेक्ट होतो त्यांच्यावरती, आणि तशीच डिकम्पोज होते. पण ती अशी ॲक्च्युली आपण जसं म्हणतो की अर्थमध्ये मिक्स झाली पाहिजे, तसं नाही होत त्याच्यात. बरं, समजलं. तुला बघ, मी मगाशी सांगत होतो की 13 दिवसापर्यंत राहतं. आता काय होतं माहिती आहे का, सपोज आता कोणाचा खून झाला आहे आणि 13 दिवसाचे रिच्युअल्स कंप्लीट झाले आहेत, पण होतं की त्या कंडिशनमध्ये त्यांचा सोल एक 60 दिवसापर्यंत तरी पृथ्वीवर राहतो. आणि तो काय करतो माहिती आहे का, त्या पिरियडमध्ये तो हॅल्युसिनेशन्स देतो, म्हणजे जे त्याच्या सगळ्यात जवळचे असतील. आता सपोज तो जाणून देतो भास. एक माणूस आहे, त्याला त्याचे मुलं खूप जास्त प्रिय आहेत, तर तो त्यांच्या स्वप्नात येईल किंवा बायकोच्या स्वप्नात येईल. स्वप्न म्हणजे आता स्वप्नाचं आपण केलं डिस्कस की स्वप्न कसे पडतात, तर तो त्यांना जाणवून देतो, भास होतो त्यांना. तो सांगतो काय काही राहिलं असेल आधीचं त्याला सांगायचं, कन्व्हे करायचं असेल, त्यांचे वेज असतात कन्व्हे करायचे, तसं कन्व्हे करायचा तो प्रयत्न करतो. आणि तेच जर एखादं स्युसाईड केला, तर स्युसाईड जे लोक करतात ॲक्च्युली ते नेचरचा नियम मोडत आहेत, अननॅचरल आहेत ना त्यांची डेथ. म्हणजे आता त्यांना एक ठराविक कालावधी दिला होता. बरोबर, मला ते पण तुला विचारायचंच होतं की आपल्या इथे सुसाईड म्हणजे असं त्याला इलिगल का म्हटलं जातं. कारण आता आपण बघतो की फॉरेनमध्ये, US वगैरे किंवा कोणत्या कंट्रीमध्ये, आता मला माहिती नाही, तिथे जर लोकांना स्वइच्छेने जायचं असेल, म्हणजे ज्यांना मृत्यू हवा आहे, तर ते साईन वगैरे करून ते इंजेक्शन वगैरे घेऊन जाऊ शकतात. तर आपल्या इथे त्याला इलिगल काम म्हटलं जातं किंवा करू का नाही देत, क्राईम म्हटलं जातं आपल्या इथे, राईट? हां, तुला मी सांगितलं ना अगोदर की आपण म्हणजे आपल्या इथे कसं कल्चर, योगी कल्चर आहे, त्याच्यामध्ये या डेथला ॲक्सेप्टच नाही केलं आहे, मान्य नाही केलं. हां, ही अननॅचरल डेथ आहे, ती स्वतःहून आपण घडवून आणतो. हां, म्हणजे तुम्हाला प्रकृतीने एक टाईम दिला आहे, पिरियड, की तुम्ही एवढे दिवस म्हणजे दिले असतील, एका पर्सनला 80 वर्षे दिले आहेत, पण तो 40व्या वर्षीच कंटाळला आहे, तर त्याला मग तो जीव देतो. त्यांनी प्रकृतीचा नियम मोडला आहे ना ऑलरेडी. आता असं फन वेमध्ये बोलायला गेलं तर ऑलरेडी त्यांच्याकडे इतके सोल आहेत ज्यांना त्यांना ट्रान्सफर करायचं आहे या बॉडीमध्ये त्या बॉडीमध्ये, तिथे हा एक जबरदस्ती चालला आहे अतिक्रमण करायला, की मला पण बघा माझं काय आहे.
ती अरुणाचल आणि त्याची वेळ नव्हती ती यायची. मग तशा सोलला 13 दिवसामध्ये मुक्ती नाही मिळत, म्हणजे तो जात नाही. तिला एक 90 डेजपर्यंत त्याला सफर करावं लागतं. कळलं. आणि जे ॲक्सिडेंटल डेथ जे होतात ना, आता आपण म्हणतो की डेस्टिनीमध्ये होतं लिहिलेलं, पण कधी कधी नसतं डेस्टिनीमध्ये. 2 लोकांचा ॲक्सिडेंट डेस्टिनीमध्ये दिलेला आहे, एका जणाचा चुकून झाला त्याच्यामध्ये, मग त्या लोकांना पण सफर करावं लागतं. मग आपण म्हणतो की अरे यार त्या ठिकाणी, पण ते असं नाही होत रे की आपण जसं आता लोक कसे कथा सांगायची आहे, म्हणजे एक रिअल इन्सिडेंट सांगायचा, पण ते खूपच असं सांगतं की 100 वर्षा पहिले इथे कोणतरी 100 वर्षा पहिले रोड तरी होता काय, हे पण बघायला पाहिजे ना. आपण सांगतो घाटामध्ये ॲक्सिडेंट झाला, तो घाटातला रोड बांधला कधी आहे, लोक सांगायला काय पण सांगतात. आता काही स्टोरीज म्हणजे आता आपण या गोष्टी डिस्कस करतो म्हणून आपल्याला माहिती आहेत, आपण घेतच नाही ना तसे टॉपिक. ट्रू. जे खोटे आहेत ते, जे खरे आहेत आपण पण व्हेरीफाय करूनच घेतो गोष्टी. पण लोक म्हणजे आता मी तर किती गोष्टी ऐकल्यात अशा की लोक सांगतात की इतक्या वर्षा पहिले झालं होतं, पण ती तितक्या वर्षाचं नसतोच, कारण त्या गोष्टी असतात एनर्जीज असतात. आणि काय होतं माहिती काय, फुटप्रिंट पडतात ना. आता सपोज एक कोणती तरी वस्तू आहे, ती चांगली चालत आहे, तुला ती 4 दिवसासाठी दिली आहे मी वापरायला, तू त्याच्यामध्ये असा काहीतरी बिघाड केला की तो आता रिपेअरच करता येत नाही मला, आणि तू 4 दिवसांचा मला परत केला. आता ती वस्तू तर बिघडली ना, ती रिपेअर होते का नाही होतं रिपेअर, कितीही मी ट्राय केलं तरी ते रिपेअर होणार नाही, शेवटी मला ती फेकून द्यायला लागेल. अशा गोष्टी तिथे म्हणजे ते स्पॉट्स होतात. मग आपण म्हणतो ही जागाच हॉन्टेड आहे, कारण त्या वस्तूचे फुटप्रिंट राहून जातात तिथे. बरोबर, मेक सेन्स. ती जी एनर्जी असते ना, ती ते काय करते माहिती का, तिथे एक लूप तयार करून ठेवते. म्हणजे ती सपोज ती लाईट ब्लिंक होत आहे, त्या लाईटला सवय होऊन जाते की त्याला असं थोडा वेळपर्यंत, म्हणजे एका तासात 2 वेळा तरी ब्लिंक व्हायलाच पाहिजे. मग तो होतोच. शेवटी काय आपल्याला तोच चेंज करावा लागतो लाईट. आणि मग काय होतं, ते त्यांचे फुटप्रिंट राहतात, म्हणून मग आपण जरी ती एनर्जी गेली असेल सोडून, तरी आपल्याला फील होतं की आहेच. ट्रू. एक बाई याच्यावरून लास्ट टाइम आपलं हे पण क्वेश्चन होतं की आफ्टर लाईफबद्दल, आफ्टर लाईफ जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याचं पुढचं काय होतं, म्हणजे ते सर्व गोष्टी. आता सपोज एक पर्सन मेल आहे, मग 13 दिवसानंतर आपण काय करतो, त्याचं पिंडदान वगैरे करतो. आता त्याचा कार्यकाळ असेल एक 80 वर्षाचा, पण तो 60व्या वर्षी मेला, असंच मेला तो, काहीतरी ॲक्सिडेंट झाला किंवा काय पण झाला, आणि ठीक आहे, म्हणजे नॅचरल डेथ मेला आहे तो, असं अननॅचरल काही नाही मेला आहे. आपण काय करतो, 13 वगैरे करतो आपण, त्याच्या सोलला फोर्सफुली पुश करतो की तू जा आता, तू राहू नको, कारण तो 13 दिवस तुमच्याच घरात राहतो. आपण त्याला फोर्सफुली पुश करत असतो किंवा तू आता तुझ्या मार्गाला तू जा. आणि आपण जे सगळ्या त्या पूजा वगैरे करतो, ते हे आपण ते जे देव आहेत, जे ते सगळं म्हणजे त्यांचा जो रोल आहे त्यांना कळतं, म्हणजे त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स, असं समज की त्यांच्याकडे याचं सगळं डॉक्युमेंट्स पोहोचले आहेत, आता ते प्रोसेस करायला घेतलं आहे त्यांनी, आता याचं काय करायचं आहे ते बघतील. तोपर्यंत त्यांना माहीत होतं की हा मेल आहे, पण ठीक आहे ना, त्याचा अजून टाईम आहे त्याला यायला, तो तेव्हा येईल. आपण काय केलं, एक पूजा केली, आता तो त्या पूजेमुळे त्याची केस यांनी याच्यावर घेतली, प्रायोरिटीवर, की आता नाही पहिले याला बघायचं आहे. मग ते लोक काय करतात, त्याला अलॉट करतात की हां ठीक आहे, त्याचं जे काही कर्माचं असतील त्याचा पूर्ण हिशोब होतो, त्याची एक ब्लू प्रिंट निघते की याने मागच्या जन्मात त्याचे एवढे कर्म बाकी आहेत फेडायचे, मग ते पुढच्या जन्मात कसे फेडून घ्यायचे आहेत, त्या सगळ्या गोष्टी पूर्ण त्याचं एक ते स्ट्रक्चर क्रिएट करतात, आणि त्याच्यानंतर मग ते त्याच्यावरती अप्लाय होतं. मग काय होतं, मोस्टली आता सपोज आता जसं आपण ते सायकल्स बघितले, ह्युमन सायकल्स, त्याच्यामध्ये तो त्या संन्यासीवाल्या स्टेजमध्ये आहे, म्हणजे त्याने गृहस्थ वगैरे सगळं केलं आहे, पण संन्यासचं 84 वर्ष कंप्लीट व्हायच्या पहिलेच तो मेला. मग तशा लोकांना काय करतात, हे पितृलोकमध्ये सोडतात की ठीक आहे तू पितृलोकमध्ये जा, म्हणजे तू तुझं गृहस्थ वगैरे सगळं कंप्लीट केलं आहे, तू सगळं तुझा हँडओव्हर पण दिला आहे, फक्त तुझं संन्यास कंप्लीट व्हायचं बाकी आहे, मग तू काय कर, तू पितृलोकमध्ये जा. मग त्याला एक पितृलोक म्हणून त्या जागेवर त्याला पाठवतात. मग त्या पितरांना आपण या पितृपक्षामध्ये जेव घालतो. आणि असं पण बोलतात बघ की 84 वर्ष
जो माणूस जगतो म्हणजे टोटल 1008 न्यू मून, नाही 1008 न्यू मून, 1008 महिने, म्हणजे 1008 न्यू मून म्हणजे 1008 त्याने अमावस्या बघितल्यात. तर अशा पर्सनला मोक्ष देतात मोस्टली. पण म्हणजे पण त्याची कर्म हा ते सगळं ते तर सगळ्यांचा हिशोब होतोच ना. ते लोक तिथे ब्लू प्रिंट काढतात, ते बघतात हा ठीक आहे म्हणजे आहे जाऊ शकतो, याला मोक्ष देऊ शकतो आपण. नसेलच तर मग त्याला दुसरा जन्म घ्यायला. आणि हे जे घोस्ट बनतात किंवा स्पिरिट राहतात ते काय असतं? ते कधी कधी कसं होतं माहिती आहे का, आता सपोज एखादा माणूस मेला आहे आणि त्याची राख जी असते अस्थिया ती सपोज आपण विसर्जितच नाही केली, कोणता आपण आपल्या त्या रिच्युअलमध्ये काही मिस्टेक झाला, काहीतरी मिस्टेक झाला, मग काय होतं माहिती का त्याची ती डिसएम्बॉडीमेंट होत नाही बरोबर. तर तो राहतो चिटकून. म्हणजे आता ठीक आहे तो सोडून गेला, त्यांनी सगळं केलं, पण ते असतंच एक अटॅचमेंट राहते. कारण त्याची बघ ना त्याची जेनेटिक सायकल तिथेच आहे, त्याचं आयुष्य तिथे गेलंय, त्याचं आयुष्य तिथे गेलंय, त्याची एक जेनेटिक सायकल, त्याचा एक बॉन्ड आहे ना, त्याचा काहीतरी गुण अंश त्याच्या मुलांमध्ये, पृथ्वी लोकावर तेच सर्व काही तेच आहे. मग त्याचं कसं होतं माहिती का, मेन म्हणजे घरचे पण कसे करतात की सारखी त्याची आठवण काढतात, सारखं त्याच्याबद्दल गोष्टी करतात, रडतात. तर त्याला ते हे होतं की नको आपण परत जायला. आणि मग तेव्हा काय होतं माहिती का, तेव्हा ना जे पाताल लोक म्हणतो आपण, जिथे ॲक्च्युअली ते सगळे डेमन वगैरे राहतात, जे म्हणजे निगेटिव्ह एनर्जीज असतात, त्याने जर एखाद्या आत्माला हायर केलं म्हणजे त्याला तिकडे न जाऊ देता, आता बघ ऑब्वियस आहे ना, वर जाण्यापेक्षा खाली जाणं इझी आहे. बरं. आणि पाताल लोक आपल्या खाली आहे. तर मग हे काय करतात माहिती का, त्याला घेऊन घेतात तिकडे पाताल लोकमध्ये. आणि मग त्याला असं त्याला बोलतात आता तुला सोडणार नाही, तुला एक निगेटिव्ह टास्क देऊ. ठीक आहे, तो वर जर गेला तर त्याला तिथे आहेत ऑप्शन, त्याला पितृलोकमध्ये सोडतील किंवा मग त्याला काहीतरी करून एक दुसरा जन्म देतील. पाताल लोकमध्ये कसं करतात की तुला काहीतरी टास्क देतो आम्ही, तू एवढ्या दिवसासाठी जा आणि असं घाबरव, पण तो नाही घाबरू शकत. मग तो हे असे एनर्जी टू एनर्जी फक्त ट्रान्सफर व्हायचं आणि भूत बाधा व्हायचं, कळलं, या गोष्टी होतात. आणि याला कसं आहे, याला खूप जास्त एक्झॅगरेट केलेलं आहे मूवीजमुळे, सिरीजमुळे. ते काय होतं आता मूवीजमध्ये इतकं जास्त दाखवतात, आपण जर एखादा रिअल इन्सिडेंट डिस्कस करायचं म्हटलं तर तो इतका नाही नसतो. म्हणजे एखादी गोष्ट छोटीशी असते पण त्याला खूप जास्त होतं, एक्झॅजरेट करून वगैरे. आपण सांगताना नॉर्मली सांगतो आपण, कशा आपण आता खरं आहे तर आपण खरं सांगू ना, एक्झॅगरेट करून सांगितलं तर मग ते कधी कधी असं होतं की जे सांगायचं आहे ते जात नाही, मेसेज चुकीचा मेसेज जातो. बरोबर, मेक सेन्स भाई. आणि एक भाई लास्ट क्वेश्चन आपण घेऊया की जे मगाशी तू बोललास की तू गरुड पुराण वगैरे वाचतोयस, तर त्याबद्दल एक हिंट दे. मे बी ते आपण एक वेगळा पॉडकास्टमध्ये करू. पण काय असतं मे बी, कारण मी असं वाचलंय की गरुड पुराण म्हणजे जिकडे आपण जेही पाप करतो त्याची शिक्षा तिथे लिहिलेली असते आणि तशी आपल्याला शिक्षा मिळते. तू तो मूवी बघितलाय का अपरिचित? त्याच्यामध्ये बघ, त्याच्यातूनच सगळ्यांना आयडिया आली की गरुड पुराण म्हणून काहीतरी असतं. तर मला तेव्हा झाली होती क्युरियोसिटी, पण मला माहिती नव्हतं की गरुड पुराण कसं वाचायला पाहिजे. म्हणजे मी वाचू शकतो की नाही वाचू शकत, की कोणाकडून तरी ऐकायचं की स्वतः वाचायचं, असं होतं. त्याच्यामुळे मी थोडं मध्ये मध्ये म्हणजे असं होत होतं की मी टाळत होतो, ठीक आहे मी नाही वाचणार. पण काय झालं मध्ये मला यायला लागले, म्हणजे पिंटरेस्टवर पण गरुड पुराणचे श्लोक वगैरे येत होते, त्याच्यातल्या गोष्टी यायला लागल्या. म्हटलं आता मी इथे वाचतोय तर मी बुक वाचूच शकतो. तर मग मी माझ्याकडे आहे PDF त्याची, तर मी वाचत होतो. तर त्याच्यामध्ये ना अशा खूप साऱ्या पनिशमेंट सांगितल्या आहेत. बरं, त्या पनिशमेंट आपण पास केल्या की मग आपल्याला देऊ शकतो. म्हणजे काय होतं, कधी कधी कसं होतं, एका माणसाचा कार्मिक फुटप्रिंट खूपच खराब आहे, खूपच डल माणूस आहे आणि तो मेला आणि तो एवढं मोठं ते कर्मा घेऊन गेला वर. आणि मग नंतर त्याचं जेव्हा निघतं तर खूप सारे असतात ना, आपण खूप सारे पाप करतो. म्हणजे त्यात तर अशा गोष्टी दिल्या आहेत की ज्या आपल्याला माहीत पण नाहीत की हे पापमध्ये येतं. तर मग ते तेव्हा तिथं त्याचं निघतं की ठीक आहे, तू या चुका केल्या, या तू पुढच्या जन्मात सुधरव. पण या चुका अशा आहेत की या तू म्हणजे अनइंटेन्शनली झाल्यात तुझ्याकडून किंवा इंटेन्शनली केल्या आहेत तू, याचं पुढच्या जन्मात जर तू फेडायला गेला तर तू परत मरशील. मग त्या गोष्टींचं त्याला शिक्षा तिथे देतात. तर या गरुड पुराण मी काय करेल, एकदा प्रॉपर पूर्ण वाचतो आणि मग आपण याच्यावर सेपरेट पॉडकास्ट करू. पण एक कोणती तरी शिक्षा सांग की
ती तिथे तू वाचली असेल आणि तू असं एकदम स्टक झाला असेल हे काय आहे बाई? तर गरुड पुराणमध्ये ना एक शिक्षाबद्दल मी वाचत होतो. आता बघ ती कशी आहे म्हणजे इंटेन्शनली केलेलं आहे पण मजबुरीमध्ये केलेली. शिक्षेचं नाव आहे तप्तमूर्ती. बरं. हां. तप्तमूर्तीमध्ये काय करतात की तुम्हाला असं जिवंत जाळतील. म्हणजे त्याच्यात काय करतात की असा फर्नेस असतो, भट्टी असते, त्याच्यामध्ये तुम्हाला घालतील आणि तो तुम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागेल. आणि ही शिक्षा कोणाला होते माहिती आहे का? जे लोक चोरी करतात सोन्याची किंवा दागिन्यांची, ज्वेल्स म्हणतो आपण बघ, हिरे वगैरे यांची जे लोक चोरी करतात. आता त्यांनी तर मजबुरीमध्ये केली आहे ना, त्यांना काहीतरी गरज असेल पैशाची वगैरे, म्हणून मग त्यांना असं वाटत असेल की ठीक आहे माझी मजबुरी आहे तर मी करतो आहे, चुकीचं आहे पण एवढं पण चुकीचं नसेल, पण जे काही असेल त्याच्यासाठी ही शिक्षा आहे. अशा अजून भरपूर शिक्षा आहेत, त्याच्याबद्दल आपण करूया का दुसऱ्या पॉडकास्टमध्ये? येस. पण भाई आजच्या पॉडकास्टमध्ये पण मजा आली. खूप लांब झाला आपला पॉडकास्ट, खूप मोठा झाला आणि खूप मजा आली मला. बऱ्याच टॉपिक्सवर बोललो. मला वाटतं प्रत्येक टॉपिकवर आपण मग ते वायू असो किंवा कोश असो त्या विषयांवर खूप डिटेलमध्ये बोलून झाले. मला वाटतं डिटेलमध्ये तर ते कधीच संपणार नाही. अजून डिटेल्स तर जेवढं आपण वाचत जाऊ तेवढे ते अजून उलगडत जातील, पण जेवढं आपण बेसिक कव्हर केलं, आय होप लोकांना समजलं असेल, मजा आली असेल. थँक्यू सो मच भाई फॉर कमिंग. आणि जसं तू मला बोललास की तू पण लवकरच कॉन्टेंट बनवायला स्टार्ट करणार आहेस, आय होप तू लवकर करशील. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अशाच टाईपचं अजून काही कॉन्टेंट बघायचं असेल किंवा ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला असं डाऊट वाटलं असेल, काही समजलं नसेल किंवा तुम्हाला कोणत्या बुक्सचे PDFs वगैरे काही पाहिजे असेल, तुम्ही जयेशला नक्कीच फॉलो करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि आतापर्यंत तुम्ही बघताय तर नक्कीच सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं पॉडकास्ट. आणि इन द एंड कसं आहे भाई, बघ, वी आर नॉट एक्सपर्ट्स, आपण एक्सपर्ट नाही आहोत. आपण असे लोक आहोत ज्यांना बघते ह्या गोष्टींबद्दल एक क्युरिओसिटी आहे आणि ते आपण वाचतोय. आणि तेच मला वाटतं आपण बसून असं गप्पा मारतो ना की अरे तुला माहिती आहे का काय, तर तशा टाईपची वाईब आपण ठेवायला बघतो. सर तुम्हाला असं वाटलं असेल आम्ही काही चुकीचं बोललो असो किंवा आम्ही कुठे इम्प्रूव्ह केलं पाहिजे, तर प्लीज कमेंटमध्ये तुम्ही सांगा की अरे हे असं नाही, हे असं आहे. मग त्याच्याने कसं होईल, आम्हालाही शिकायला मिळेल आणि तुम्हालाही असं काही डाऊट असेल तरी तुम्ही विचारू शकता. आम्ही नक्कीच सर्वांचा आन्सर देण्याचा ट्राय करू. ठीक आहे, आपण भेटू परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील किंवा असं काही तुम्हाला वाटतं जे लोकांना ऐकायला आवडेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक असेल गुगल फॉर्मची, ती भरा. जर तुमचे स्टोरीज किंवा टॉपिक्स इंटरेस्टिंग असतील तर आम्ही नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. आतापर्यंत बघायला धन्यवाद. बाय बाय.